नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं तुमच्याच साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या आनंदाच्या पॉडकास्टचे जे आपले आनंदाचे सहकारी आहेत, अमित लघाटे यांच्या साईटला रिस्पॉन्स खूप छान मिळतोय. तुम्ही बघत असाल तर कारण ते स्वतः जातीने लक्ष देत आहेत, बारीक बारीक नजरेने देखरेख करतायत आणि त्या निवळीला जी काही साईट त्यांची सुरू झाली आहे, त्याच्यानंतर आता ते 2 साइट्स ओपन करतायत. त्याची अनाउन्समेंट ते लवकरच करतील. सो स्टे ट्यून्ड. तुम्हाला खूप चांगल्या अजून 2 प्रोजेक्ट्स तुम्हाला ऐकायला बघायला मिळणार आहेत. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. घर पाहिजे ना आपल्याला कोकणात, मग घराला सिक्युरिटी नको. घर म्हणजे कोण? घरातली माणसं. मग घरातल्या माणसांची सिक्युरिटी महत्वाची. या सगळ्या सिक्युरिटीचाच विषय सध्या खूप मोठा आहे, राईट? माझे एक मित्र आलेत. तुम्हाला स्टोरी आवडते ना? स्टोरी हा, अरे आवडणारच ना. तर अशीच एक स्टोरीनी सुरुवात करूयात. आपण एक स्टोरी ऐकूयात. हा, मग तुम्हाला कळेल की ते कोण आहेत, काय आहेत, ते काय करतायत, आणि मग याच्यानंतर तुम्ही संपूर्ण पॉडकास्ट सलग बघणार आहात. फुल गॅरंटी आहे. हा, बघूयात. स्टोरी ऐकूयात पहिली, मग मी त्यांची ओळख करून नंतर देतो स्टोरी. मागच्याच महिन्यात माझ्याकडे एक राजकीय नेते आले होते आणि खूपच असे आपण म्हणूया की गंभीर दृष्ट्या ते मला काही प्रश्न विचारत होते की माझ्यासारखं आडनाव. आडनावाने गंभीर नाही, गंभीर मनोवृत्तीत होते ते. आणि त्यांना एक म्हणजे थोडक्यात त्यांना एक खूप असा वेगळाच प्रश्न होता की ते म्हणले की योगेश, आम्ही जे काही प्लॅनिंग करतोय, आम्ही जे काही शिबिरं घेणार आहोत, आम्ही जे काही पुढचं प्रचार करणार आहोत, जे काही आमचं एक इंटरनल आणि कॉन्फिडेन्शियल डिस्कशन आहे, ते माझ्या अपोजिशनला किंवा माझ्यासोबत जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आणि जे आम्ही करणार आहोत किंवा आम्ही जे प्लॅनिंग करतोय ते ऑलरेडी ते ते काय करतात, एक्झिक्यूट करून टाकतात. म्हणजे जे आम्ही करायचं ठरवतो ते ऑलरेडी ते एक्झिक्यूट करून टाकतात. आमची बरीचशी गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि मला कळतच नाही की हे का होते. तर मग मी त्यांना विचारलं की तुम्ही हे जे काही गोपनीय चर्चा वगैरे करता ती कुठं तुम्ही संगणकावर ठेवता का, कुठं तुम्ही रेकॉर्ड करता का, किंवा तुम्ही कुठंतरी ती अशी टाईप करून सेव्ह केलेली आहे का? तर त्यांचं असं उत्तर आलं की नाही, हे आमचे आपापसातली चर्चा असते, जास्तीत जास्त ती व्हॉट्सअपवर वगैरे होते. याच्या व्यतिरिक्त म्हणजे बोलण्यातून आणि व्हॉट्सअपवर ह्याच्यापेक्षा दुसरीकडे अजून असं काही ठेवलेलं नसतं. आणि त्याच्या आधीच आम्हाला लक्षात येतं की आम्ही जे शिबिर घेणार आहोत ते ऑलरेडी समोरच्या पार्टीने अनाऊन्स करून ते आता म्हणजे आमच्या आधीच ते करायची सुरुवात करतात. आणि मग मी त्यांना म्हटलं, "बरं, मग याचं तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यापैकीच तुमच्या ज्या डिस्कशनमध्ये काही लोकं आहेत, त्यांच्याकडूनच ही माहिती कोणाला तरी पास ऑन होत असेल?" ते म्हणले, "नाही, ही सर्व लोकं माझी खूप जुनी आहेत आणि आम्ही सर्व एकत्र ॲज अ टीम काम करतो. त्यामुळे ह्यांच्याकडनं ती माहिती जाण्याची काही शक्यता नाही. शक्यता नाही." आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही. आपण एक काम करूया. आपण तुमचा मोबाईल तपासूया. मला असं वाटतंय की तुमच्या मोबाईलमधनं ही माहिती लीक होती." ते म्हणले, "हो, आजकाल आपण काही बोललं तरी तशा ॲड तर येतातच. आणि असं आहे का किंवा मी जे काही बोलतोय त्याच्या ॲड यायच्याऐवजी हे." म्हटलं, "हो, मला तसंच काहीतरी वाटतंय. पण हे ॲडच्या पण खूप पलीकडे आहे." आणि मग आम्ही त्यांचा जो फोन आहे, तो फोन तपासला आणि फोन तपासल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की हा फोन ऑलरेडी कोणीतरी हॅक करून ठेवलेला आहे. म्हणजे आपण जे बोलतो त्याच्या ॲड येणं हा एक भाग झाला. आणि आपण बोलतोय, आपण काहीतरी टाइप करतोय, आपण काहीतरी फोटो काढतोय आणि ही सर्व माहिती समोरच्याला मिळणं हा वेगळा भाग झाला. आणि मग मी त्यांना म्हटलं, की तुमचा फोन जो आहे, तो हॅक झालेला आहे आणि त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला ही सर्व माहिती एकदम मुद्देसूद आणि एकदम डिटेलमध्ये मिळते. मग ते म्हणले, की "मग जे काही मी टाइप करतोय WhatsAppला ते जातंय का?" मी म्हटलं, "हो, ते तर जातच आहे, नो डाउट ऑन दॅट. पण त्याच्या खेरीज तुम्ही जे बोलताय ते जातंय." आणि तो हॅकर जर गरज पडली, कारण का ज्या पद्धतीने मी ते बघतोय हॅक,
त्याला तुमच्या कॅमेराचा पण ऍक्सेस आहे, म्हणजे तो कॅमेरा ऑन करूनही पाहू शकतो की काय चाललंय आजूबाजूला. प्लस तुम्ही जे काय चॅटिंग करताय ते तर सगळं रेकॉर्ड होतोय. आणि ही सर्व माहिती एका पर्टिक्युलर व्यक्तीकडे जात आहे. मग त्यांनी मला विचारलं की बाबा आता काय आहे नक्की, कसं आहे आणि कुणी हे केलं, म्हणजे त्यांना ते खूप क्युरिओसिटी होती. तर मग मी जेव्हा तपासणी केली तेव्हा असं आढळलं की एका दिवशी ते सॉफ्टवेअर त्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आले आणि ते सॉफ्टवेअर त्यांच्या फोनमध्ये तसं दिसत तर नव्हतं. नॉर्मल आपण मध्ये गेलो तर तसं काय ते दिसत नव्हतं. ते सॉफ्टवेअर त्यांच्या फोनमध्ये कंप्लिटली हिडन झालेलं होतं. पण जेव्हा मी फॉरेन्सिक तपासणी त्याची करतो, तेव्हा आम्हाला ते सॉफ्टवेअर सापडलं. आणि मग मी त्यांना सांगितलं, की "सर ह्या-ह्या दिवशी आणि ह्या-ह्या वेळी हे सॉफ्टवेअर टाकण्यात आलेलं आहे आणि हे सॉफ्टवेअर तुमची कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन अशी सर्व माहिती घेऊन एका पर्टिक्युलर सर्व्हरला पाठवत आहे." मग ते म्हटले, "थांबा, मी जरा माहिती घेतो, की त्या दिवशी मी कुठे होतो." आणि मग त्यांनी त्यांच्या पीएला विचारलं आणि मग पीएनी त्याच्या डायरीमध्ये बघून सांगितलं, की "सर आपण ह्या दिवशी अशा-अशा एका कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलो होतो." आणि मग ते म्हटले, "हो का? आपण त्या दिवशी ते जेवायला गेलतो. त्यांनी आपला फोन चार्जिंगला लावला होता का?" तर तो म्हटला, "हो." आपला फोन त्यांनी घेऊन चार्जिंगला लावला होता. तो म्हटला, की "तुम्ही जोवर इथं जेवताय तोवर तुमचा फोन डिस्चार्ज व्हायला नको." म्हणून त्यांनी मागे लागून आपला फोन घेतला. तो चार्जिंगला लावला आणि म्हटलं, "बरोबर आहे सर." त्या फोन चार्जिंग लावण्याच्या वेळेमध्ये जवळ-जवळ तासभर तरी त्यांनी चार्ज केला असेल. ते म्हटले, "हो, नक्कीच." तर हे जे सॉफ्टवेअर आहे हॅकिंगचं त्या फोनमध्ये जे टाकलं, ते टाकायला हार्डली 1 मिनिटभर सुद्धा खूप होतं. आणि 1 तासभर जर तो व्यक्ती फोन चार्जिंगला तुमचा लावत असेल, तर डेफिनेटली त्याला भरपूर वेळ मिळेल. आणि जेव्हा तुम्ही पासवर्ड वगैरे त्या फोनचा काही टाइप करत असता, तेव्हा बऱ्याच वेळा तो आपण कोणाशी झाकून करत नाही, तो दिसतोच. त्यामुळे तुमचा जो फोनचा पिन आहे, तो सुद्धा तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना जर एखाद्याने हेतुपूर्वक पाहिला, तर त्याला तो दिसणार पण आहे. आणि मग अशा अनुषंगाने त्याला पिन पण मिळाला, तुमचा फोन पण मिळाला चार्जिंगला आणि मग डेफिनेटली त्या ड्युरेशनमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले. मग त्यांना लक्षात आलं, की किती मोठ्या प्रमाणात त्यांच्या डेटाचा थोडक्यात एक चोरी हॅकिंगच्या मार्फत केली जातो. आणि मग आम्ही ते पूर्णपणे त्यांच्या फोनमधलं ते सॉफ्टवेअर काढून टाकलं. त्यांचा फोन सिक्युअर केला आणि म्हटलं, की आता तरी याच्यामध्ये कोणी तसं सॉफ्टवेअर टाकणार नाही आणि मुख्यत्वे तुम्ही तुमचा फोन कोणाकडे असा द्यायला नाही पाहिजे. कारण का फोन हे खूप आता वैयक्तिक असं डिव्हाइस झालेलं आहे. ऐकली स्टोरी. रिलेट करता येतं ना, आपण असं बऱ्याचदा होतं आपल्याकडनं. हा शब्द तर वारंवार ऐकू येतोय. हॅकिंग, हॅकिंग, हॅकिंग हे काय? म्हणून आज माझे मित्र आलेत. तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्या ऑथेंटिक लँग्वेजमध्ये ते बोलतायत, त्याच्यावरनं ते त्याच्यातच काम करतायत. मनापासून स्वागत करूयात. माझे मित्र योगेश ठाणगेंचं. योगेश, मनापासून स्वागत. ते स्वतः लीगल हॅकर आहेत आणि सायबर क्राईम एक्सपर्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला आता विषयाची ग्रॅव्हिटी कळली. आता तुम्ही अजिबात हा अख्खा एपिसोड कुठनंही कुठे कुठेही वेळ मिळाला तरी तुम्ही बघणार आहात. बरोबर? कारण सगळेच रिलेटेबल गोष्टी आहेत. मित्रांनो, हा एपिसोडचा उद्देश किंवा या चर्चेचा, संवादाचा, गप्पांचा उद्देश असा नाही की तुम्हाला घाबरवणं. हा उद्देशच नाहीये. उद्देश एकच आहे, की आपण काळजी किती घ्यायला पाहिजे. कारण जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हा जो अभंग आहे ना, तो आता आजकाल याला लागू आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. त्यामुळे मग ह्याची काळजी घेणं काम आहे आपलं. त्यामुळे काय काळजी घ्यायची? काय करायला लागणार आहे? हा गप्पांचा आजचा मार्ग आहे. आपण गप्पांचा हा उद्देश आहे. बरोबर? अ, अगदी सुरुवातीपासून आपण सांगणार आहोत. मी तुम्हाला सांगतो, मला अशी गॅरंटी आहे, की हे एका सत्रामध्ये होणार नाही. पण निदान आम्ही काही विषय टच करण्याचा प्रयत्न करू. त्यातला पहिला अगदी प्राथमिक प्रश्न योगेश तुला विचारतो. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट एक्सपर्ट म्हणल्यानंतर सगळंच येतं अशातला भाग नाही. पण एक्सपर्ट म्हणजे थोडक्यात थोडा अनुभवी व्यक्ती. अनुभव मला आता जवळ-जवळ 15 वर्षापेक्षा जास्त आहे या क्षेत्राचा. आणि सायबर सुरक्षा म्हणजे मला असं वाटतं आपण 2 जगात जगत असतो. एक म्हणजे आपलं खरं जग आणि दुसरं म्हणजे आपलं आभासी जग. आणि आपण सतत खऱ्या जगातून आभासी जगात, आभासी जगातून परत खऱ्या जगात किंवा एक कधी-कधी दोन्ही जगात एकाच वेळी हं. असं आपण सतत वावरत असतो. सो सायबरच्या जगामध्ये सुद्धा आपल्याला सुरक्षेची आवश्यकता आहे, जशी आपल्या खऱ्या जगात आहे. आपण जेव्हा म्हणतो, की माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा.
त्याच्यातला वस्त्र आणि निवारा ह्या सिक्युरिटीज गोष्टी आहेत. सिक्युरिटीशी रिलेटेडच गोष्टी आहेत. कारण का वस्त्र माझ्या शरीराचं सिक्युरिटी करते आणि निवारा माझ्या पूर्ण कुटुंबाचं सिक्युरिटी करतो. सो तसं बघायला गेलं तर सायबरमध्ये सुद्धा जेव्हा आपण सतत ये-जा करत असतो, तेव्हा तिथं सुद्धा सुरक्षेची आवश्यकता असते आणि ती सुरक्षा निर्माण करण्याचं काम मी आणि माझी कंपनी आम्ही करत असतो. अच्छा. तुझ्या कंपनीचं नाव माझ्या मते शेल स्ट्रॉंग, येस, राइट? शेल स्ट्रॉंग म्हणजे एखाद्याला जसं शेल प्रोटेक्ट करतं आणि ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. सो आम्ही जसं लोकांची सायबर सुरक्षा कवच करतो, देतोस तू. कवच करतो आणि ते स्ट्रॉंग बनवतो कवच, जेणेकरून ते भेदलू शकलं नाही पाहिजे कोणी. ओके. आता मला वाटतं मी आता ज्यावेळेला आपल्याला हा विषय काढायचं ठरलं, की या विषयावर आपल्याला गप्पा मारायच्यात, बोलायचंय. तेव्हा जनरल थोडीशी अभ्यास करताना मला काही डेटा माझ्यासमोर आला आणि तो खूप शॉकिंग डेटा आहे. खूप शॉकिंग डेटा आहे. म्हणजे लोकल टू ग्लोबल असा विचार जरी केला तरी तो ह्यूज आहे. हे मला इतकी भीती वाटली, की खरं सांगतो मी जेव्हा तो डेटा वाचला किंवा समजून घेतला तेव्हा खूप भीती वाटली. कारण स्टॅटिस्टिकल डेटा ज्यावेळेला दिसतो ना, त्यावेळेला माणूस असा पहिल्यांदा दचकतो, की हे काय आहे? अ, प्रमाण खूप वाढलंय मोबाईल वापरण्याचं. त्यामुळे माझ्या मते तिथूनच जास्त क्राईम वाढायला लागलेत, असं एकंदरीत दिसतंय आणि त्याला एक सायबर क्राईम हा एक त्याला आपण टर्मिनॉलॉजी वापरतोय. तो जो डेटा आहे तो इतका शॉकिंग वाटला मला, की या आत्ताच्या म्हणजे मी जो माझ्याकडे डेटा आहे, आता मला तू करेक्ट कर काय इफ आय एम रॉंग, की फक्त पुणे. म्हणजे आपण आपल्या आपल्या शहराचा विचार करू. आपलं जीवाभावाचं शहर पुणं. तर पुण्यामधला मागच्या वर्षीचा, रिसेंट इयरचा जो क्राईम डेटा आहे, स्टॅटिस्टिकल डेटा, तो असंच दाखवतो, की किती व्हॉल्यूमचा क्राईम झालाय, तर 6,007 कोटी रुपयांचा क्राईम हा सायबर क्राईम डिपार्टमेंटकडनं आलेल्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये. हे काय? 6,007 कोटी फक्त पुणे. हे बरोबर आहे. पुणे आणि पुणे डिस्ट्रिक्ट असेल, आय डोंट नो. नाही, पण फक्त पुणे सिटी. पुणे सिटी. येस. योगेश, हे किती अलार्मिंग आहे, किती डिझास्टर्स आहे, घाबरवायला अ, भाग पाडणारी गोष्ट आहे ही खरं. हे काय आहे ॲक्चुअली? नाही हाऊ डू यू याच्यामध्ये लूक ॲट इट? मला आश्चर्य नक्कीच वाटत नाही. कदाचित मी या क्षेत्रात रोज काम करतो त्याच्यामुळे. पण मी तुम्हाला सांगेल, की कदाचित हा आकडा अजून वाढू शकतो जर सगळ्या लोकांनी येऊन रिपोर्टिंग केलं तर. हा रिपोर्टेड क्राईम आहे? हा रिपोर्टेड 6,007 कोटींचा आकडा आहे. आणि बरीच लोकं अशी आहेत, की ₹5,000 गेले किंवा ₹10,000 गेले. काही लोकांसाठी ती रक्कम किरकोळ असते आणि ते म्हणतात, "मी याच्यासाठी का तक्रार करू?" आणि ती जर आपण ह्याच्यात ॲड केलं तर डेफिनेटली हा आकडा अजून वाढू शकतो. आणि स्टॅटिस्टिक्सनुसारच बघितलं तर मुंबई, ठाणे आणि नागपूर यांचा जर आपण एकत्र केला डेटा, की किती फायनान्शियल लॉस झालाय सायबरमध्ये, त्याला गुणिले 5 केलं तरी पुणे त्याच्यात अग्रेसर आहे. हे पुण्यावर का असं होतंय? म्हणजे पुण्यामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट घडतायत. म्हणजे मग आता म्हणजे पुणं हे काय अनेक लोकांचं टार्गेट झालंय का काय? मला असं विचार यायला लागले. पण सगळ्याच गोष्टी पुणे ट्रॅफिकमुळे सुद्धा गाजते. पुणे क्राईममुळे सुद्धा गाजते. पुण्यामध्ये काय अजून काही गोष्टी घडतायत त्याच्यामुळे गाजते. आणि आता हे सायबरचं पण. म्हणजे टार्गेट आहे का काय पुणं? ॲक्चुअली ह्याचं पूर्णपणे श्रेय सर मी म्हणेल पुणे पोलिसांना जातं. आणि अच्छा. पुणे पोलिसांना याच्यासाठी जातं कारण का सायबर क्राईम माझ्या मते समप्रमाणात सगळीकडे घडतो. असं कुठेच झालेलं नाही की इथे इंटरनेट कमी आणि इथे इंटरनेट नाहीये. जगात सगळीकडेच किंबहुना भारतात सुद्धा सगळीकडेच समप्रमाणात इंटरनेट आहे हो. आणि सायबरचे हल्ले सगळीकडे सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होतात. पण मग पुण्यामध्ये एवढा आकडा मोठा का? त्याचं हं. श्रेय पुणे पोलिसांना ह्याच्यासाठी जातं, की ते कमीत कमी तो गुन्हा नोंदवून घेतात. त्यांना जाणीव आहे, की सायबर गुन्हे घडतात. त्याच्यामध्ये लोकांचे पैसे जातात आणि ते नोंदवून घेतले पाहिजेत. कारण का नोंदवून घेतले तर पुढे त्याचा तपास होणार आहे. अच्छा, म्हणजे पुणे पोलिसांचं खरंच कौतुक आहे, हो, की याच्यामध्ये खरंच मी म्हणेल त्यांचं खूप कौतुक आहे, की ते नोंदवून घेतात. अ, नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी असे अनुभव आहेत लोकांना, की जर त्यांच्या बाबतीत काही सायबरचे घटना घडली आणि खास करून त्यांचे पैसे गेले आहेत, तर नोंदवण्यामध्ये सुद्धा थोडीशी हेजिटन्स दिसून येतो आणि ह्याच्यात मी असं म्हणणार नाही, की मुद्दाम करतात. पोलिसांना जर माहिती की ते तपास करू शकतात, तर नक्कीच नोंदवून घेणार, काहीच बात नाही.
पण कधी-कधी त्यांना त्याच्यात जर वाटलं, की हे कदाचित होऊ शकणार नाही, तर होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना नोंदवण्यात थोडक्यात हेजिटन्स येऊ शकतो. पण कंपेअर टू अदर सिटीज मी म्हणेल, की पुणेकर त्या बाबतीत म्हणजे अलर्ट आहेत. आश्वस्त तरी आहेत, की बाबा पुणे पोलीस त्यांची तक्रार नोंदवून तरी घेतील आणि नोंदवून घेतल्यावर तपास तर नक्कीच होतो. त्याच्यामुळं मला त्या बाबतीत एक पुणेकर म्हणून खूप अभिमान आहे, की पुणे पोलीस खूप चांगलं काम करत आहेत वा सायबर वा क्राईममध्ये. वा म्हणजे खरं तर एवढ्या मोठ्या धक्क्यातनं पुणे पोलिसांचं खरंच कौतुक आहे, की हे सगळं नोंदवलं जाते म्हणून बाहेर येते. राईट. राईट? म्हणजे बाकीच्या म्हणजे मी मी विचार काय केला, की माझं पुणं विचारात घेतलं तर पुण्यापेक्षा कितीतरी ह्यूज पटीनं अनेक शहरं आहेत. लोकसंख्याही जास्त आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आणि ओव्हरऑल स्प्रेडच्या दृष्टीने आणि तिथे असलेल्या अ, चांगल्या वाईट ॲक्टिव्हिटीजच्या दृष्टीने. मग त्यांचे आकडे एवढे मोठे नाही आहेत किंवा त्यांचे आकडे का नाही आहेत एवढे सिग्निफिकंटली कळत आणि आपलं पुण्याचंच काय आहे ते. तर दिस इज द रिझन. सो येस, कॉंग्रॅच्युलेशन्स टू पुणे पोलीस ऑल्सो, येस. की हे सगळं रजिस्टर केलं हो. जातं. पण मला एक असा एक विचार येतो, की हे मग इतका इन्क्रीज इन क्राईम का होऊ शकतं? तर म्हणजे काय होतंय काय नक्की? सर झालं असं, की सायबर विश्व हे लोकांनी फार टेकन ॲज अ ग्रँटेड घेतलेलं आहे. अच्छा, अच्छा. आणि सायबर गुन्हेगार सुद्धा आहेत किंवा नॉर्मल गुन्हेगार सुद्धा जर त्यांना आपण ऑप्शन दिला, की एखाद्याला गुन्हा करायचाच आहे, तर तू कुठलं जग निवडशील? तर त्याचा कल मोस्टली आभासी जगाकडेच म्हणजे सायबरकडे जास्त जातो. याच्या मागे बरीच कारणं आहेत. लोकांना इथं सायबरमध्ये आल्यानंतर अनॉनिमस वाटतं. म्हणजे ते कुठलाही ईमेल उघडू शकतात. कुठलाही अकाउंट उघडू शकतात. म्हणजे त्याच्यात व्हेरिफिकेशन होत नाही, की ही व्यक्ती तीच आहे. ईमेल उघडताना व्हेरिफिकेशन होत नाही. सोशल मीडियावर अकाउंट उघडताना व्हेरिफिकेशन होत नाही. आणि मग ते कोणतीही आयडेंटिटी घेऊ शकतात. आणि जी होतात व्हेरिफिकेशन ती अगदी नॉमिनल होतात किंवा तुमचा नंबर तोच आहे का? हां, म्हणजे ते जसे प्रॉपर व्हेरिफिकेशन हां. व्हायला पाहिजे तशा पद्धतीने व्हेरिफिकेशन होत नाही. आणि मग लोकांना जेव्हा लक्षात येतं, की अरे इथं आपल्याला कोणी बघत नाही, तेव्हा त्यांच्या क्रिमिनल इंटेन्शन ॲक्शन्समध्ये कन्व्हर्ट होतात. वाईट अच्छा. विचार बहुतांश लोकांच्या मनात येतात. मग किंबहुना असं मला वाटतं, की प्रत्येकाच्या मनात चांगले आणि वाईट विचार दोन्ही असतात, येतात. असतात. पण जे वाईट विचारांना कृतीमध्ये कन्व्हर्ट करतात ते गुन्हेगार बनतात. सो बरोबर. आता इथं वाईट विचारांना कृतीमध्ये कन्व्हर्ट करायचा जो कॉन्फिडन्स आहे, तो इथे कोणीच मला बघत नाहीये ह्याच्यामुळे जास्त येतो. म्हणजे जसं हं. रात्रीच्या वेळेस कधी लाईट गेले तर लोकं आरडाओरडा करतात आणि तेच जर लाईट परत आले कदाचित लवकर तर एकमेकांकडे असे बघतात, की कोण ओरडत होतं. म्हणजे अगदी 5-10 सेकंदासाठी जरी ओळख लपवायची संधी मिळाली, तरी काहीतरी ॲक्शन्समध्ये कन्व्हर्जन होतं. सेम इथं तर 5-10 सेकंद नाही, इथं तर दिवसेंदिवस आहेत. आणि जेव्हा लोकं ऑनलाईन येतात, तेव्हा त्यांना साहजिक येतो कॉन्फिडन्स येतो, की आता मला कोणी बघत नाहीये. आणि बऱ्याच वेळा मी असंही पाहिलंय, की लोकं खऱ्या जगात वेगळी आणि ऑनलाईन वेगळी असतात. हं, हं. जेव्हा पोलीस तपास करून एखाद्या व्यक्तीवर कारवाई करतात, त्याला अटक करतात, तेव्हा त्याचे घरचे, त्याचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक विश्वास ठेवायला म्हणजे त्यांना विश्वासच ठेवता येत नाही, की हे असंही आहे. ते असं वाटतं, की नाही, नाही असं आमचा मुलगा किंवा मुलगी किंवा माझ्या ओळखीचा व्यक्ती करू शकत नाही. पण मी बऱ्याच वेळा बघितलं, की लोकं 2 पर्सनॅलिटीमध्ये सध्या वावरतात. खऱ्या जगात वेगळे, ऑनलाईन वेगळे आणि ऑनलाईन जसं मी तुम्हाला सांगितलं, की अनॉनिमिटीमुळे त्यांच्यातली क्रिमिनल इंटेन्शन्स ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट होण्याची शक्यता जास्त आहे. आता ज्यावेळेला असा एक गुन्हा घडतो किंवा आता डेली म्हणजे आपण डेली पर्पज जो असतो आपला एखादी मोबाईल ॲक्टिव्हिटी करताना किंवा मी आता बँक ट्रान्सफर करायला लागलोय किंवा मी बऱ्याच गोष्टी आता जवळपास एक मी मी तर म्हणतो हा फायदा झालाय, की डिजिटल इंडिया झालंय. कारण तुमची कामं खरं तर खूप सोपी झाली. हो. तुम्हाला बँकेत जावं लागत नाही फिजिकली. तुम्हाला रांगेत उभं राहावं लागत नाही. तुम्हाला बाकीच्या ट्रान्झॅक्शन्सला त्रास होत नाही. तुम्ही घर बसल्या विथिन सेकंड्स ट्रान्झॅक्शन्स करू शकतात. ऑल दीज आर बेनिफिट्स आत्ताच्या काळातलं. पण मग तुझ्याशी गप्पा मारताना बऱ्याचदा असं लक्षात येतं, की आपण बारीक-सारीक गोष्टींमध्ये सिक्युरिटीचा विचार करतो. पण आपण जिथे लार्जली निग्लेक्टेड ठेवतो, तोच आपला खरा सिक्युरिटीचा पार्ट असतो, की निग्लेक्टेड आहे काय ठीक आहे. कुठल्या असं एखाद्या गोष्टीचं ॲप आपण डाउनलोड केलं, की ते 1760 परमिशन मागतं आणि मी डिनाय केलं तर ते डाउनलोडच होत नाही. हा एक युज्युअल प्रॅक्टिसमधला मुद्दा आहे. मग मला ॲक्सेप्टच करावं लागतं. त्यावेळेला मला असं वाटतं, नाही, नाही ॲक्सेप्ट केलं तर काही नाही होणार. इथपासून ते अगदी डिजिटल फ्रॉडपर्यंत. आत्ता अशा व्हेरिड पोर्शनमध्ये आपल्याला दिसतंय, की लोक सफर होतायत.
आता हे सायबर सिक्युरिटी किंवा तुझी कंपनी काय करते ह्याच्यात? म्हणजे काय करता तुम्ही लोक? ऍक्च्युली आमच्याकडं बघायला गेलं तर 2 पद्धतीचे सर्व्हिसेस आम्ही देतो लोकांना सायबर सिक्युरिटीमध्ये, लोकांना आणि कंपन्यांना. एकाला आम्ही म्हणतो प्रिपेअर अँड प्रोटेक्ट, ज्याच्यामध्ये आम्ही त्या लोकांना काही होण्याच्या आधीच प्रिपेअर करतो आणि त्यांचं प्रोटेक्शन एस्टॅब्लिश करतो, जेणेकरून जरी त्यांच्यावर सायबर हल्ला झाला, तरी त्यांच्याकडे एक प्रतिकार शक्ती त्याच्याकडे राहील आणि तो हल्ला सक्सेसफुल होणार नाही. राइट. अवेअरनेस. असं अवेअरनेस म्हणण्यापेक्षा जरी हल्लेखोरांनी एखादा हॅकिंगचा हल्ला केला किंवा अजून काही ओके. केलं, तरी त्याच्या बाबतीमध्ये तो व्यक्ती जो हल्लेखोर आहे, तो त्यांच्या यंत्रांपर्यंत, त्यांच्या जीवनापर्यंत पोहोचू शकला नाही पाहिजे. त्याला आम्ही म्हणतो प्रिपेअर आणि प्रोटेक्ट. ओके. आणि दुसरे जे सेट ऑफ सर्व्हिसेस आहेत, ते आहे आमचं रिस्पॉन्ड अँड रिकव्हर. म्हणजे ज्याच्यामध्ये जर ओके. एखाद्याच्या बाबतीमध्ये काही सायबरची घटना घडली, एखाद्या कार्यालयाच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, तर ती घटना शोधून ती कशामुळे घडली, त्या घटनेतून त्या व्यक्तीला बाहेर काढणं, या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या रिस्पॉन्ड अँड रिकव्हरमध्ये येतात. व्हर्सेस प्रिपेअर आणि प्रोटेक्टमध्ये काही घडायच्या आधीच आम्ही त्या व्यक्तीला सिक्युअर केलेलं असतं. आणि सर गमतीची बाब याच्यात अशी आहे, की आमच्याकडे 90% जी लोकं येतात किंवा 90% पेक्षा जास्त ही काहीतरी झाल्यानंतरच येतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं आणि मग परत सुरक्षित बनवणं हे खूप जास्त वेळ सुद्धा त्याला लागतो आणि त्याच्यासाठी त्यांचे पैसे सुद्धा ऑलरेडी गेलेले असतात, त्यामुळे खर्च सुद्धा जास्त होतो. व्हर्सेस त्यांनी जर आधीच सिक्युअर सुरक्षा केली आणि त्याच्यासाठीच आज आपण ही बहुतेक चर्चा करतोय, की प्रिकॉशन इज बेटर दॅन रिकव्हरी, असं आमचं एक ब्रीद वाक्य पण आहे, की तुम्ही कॉशियस राहा, जेणेकरून रिकव्हरीसाठी आपल्याला जायची गरज पडणार नाही. गरज पडणार नाही. आता ट्रेंडिंग सायबर क्राईम्स असा जर विचार केला तर काय दिसतात ट्रेंडिंग सायबर क्राईम्स? सगळ्यात जास्त सर आता जे होतात, ते मला असं वाटतं हॅकिंगचे गुन्हे सगळ्यात जास्त वाढलेले आहेत. हं. कारण का आता ते दिवस राहिलेले नाहीयेत, की कोणीतरी फोन करेल आणि ओ-टी-पी मागेल. कारण का आता ते बऱ्याच लोकांना माहिती आहे, की ओ-टी-पी द्यायचा नाही. त्यामुळे आता गुन्हेगार सुद्धा स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये नक्कीच बदल करतात. तो अपग्रेड करत तो असतो सुद्धा स्वतःला स्वतःला पण. चेंज करतो. कारण का जर एक गुन्हा त्याचा पकडला गेला आणि त्याच्यातून लोकांना कळालं, की आता असं नाही करायचं, डेफिनेटली तो स्वतःला बदलणार आहे. आणि सराईत गुन्हेगार नक्कीच अशा पद्धतीने स्वतःला अपग्रेड करत राहतात. तर हॅकिंगचे गुन्हे सगळ्यात जास्त वाढलेले आहेत. म्हणजे आता फोन हॅक करून त्या व्यक्तीच्या अकाउंटमधले पैसे काढून घेणे. त्यामुळे बऱ्याच वेळा जेव्हा लोकांचे पैसे येतात, तेव्हा लोकं असं विचारतात, "अरे, मी काहीच केलं नाहीये. म्हणजे मी कोणाला ओ-टी-पी दिला नाहीये, ना की मी कुठल्या लिंकवर क्लिक केलंय. हं, तरी सुद्धा हं. माझ्या बँकेतून कसे काय पैसे गेले?" सो हे गुन्हे वाढत चाललेत आणि वाढत जातील. त्याच्यानंतर ओळखीची चोरी. आपण बघतो की सोशल मीडियावर बरेच लोकं ॲक्टिव्ह असतात. त्यांचे फोटो, व्हिडिओ स्वतःबद्दल खूप अपडेट ते शेअर करत असतात. त्याच्यातून काही लोकं प्रेरित होतात आणि त्यांची ओळख चोरतात. म्हणजे त्यांचा फोटो घेतील, त्यांचं नाव घेतील, त्यांच्या मित्रांना ॲड करतील. आणि सर आत्ताच बघायला गेलं घडीला, तर प्रत्येक सायबर गुन्हा जो आहे, हा प्रॉपर प्लॅनिंगनी केला जातो. म्हणजे म्हणजे आता ते असे रँडम सायबर अटॅक होत नाहीत, की सगळ्यांना मेल गेले आणि तुम्ही लॉटरी जिंकला. आता तसं दिवस राहिलेले नाहीत. आता व्यक्तीला हेरून गुन्हे केले जातात. म्हणून आम्ही आता फिशिंग म्हणत नाही, आम्ही त्याला आता स्पिअर फिशिंग म्हणतो. स्पिअर फिशिंग म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीला हेरायचं, त्याची पूर्ण माहिती घ्यायची, त्याच्यातले कच्चे दुवे ओळखायचे, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, ते सगळे म्हणजे थोडक्यात प्रॉपर स्टडी करून प्लॅनिंगनी एक्झिक्यूट केलेला अ, एखादा सायबरचा फ्रॉड, त्याला आम्ही स्पिअर फिशिंग म्हणतो. ते गुन्हे वाढलेले आहेत. त्याच्यानंतर खोट्या वेबसाईट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर डेटा थेफ्ट, माहितीची चोरी, ही पण खूप मोठ्या प्रमाणात वाढली. तर मी हं. म्हणेल की जवळ-जवळ 95% कार्यालयांमध्ये, ऑफिसेसमध्ये डेटा हा कळत-नकळतपणे दोन्ही पद्धतीने चोरला जातो. कळत तर डेफिनेटली मला माहिती आहे, की मी हे घेऊन नाही जायला पाहिजे घरी, पेन ड्राईव्हमध्ये, ईमेलनी. नकळत सुद्धा बऱ्याच वेळा लोकं किंवा ठीक आहे, मी घरी जाऊन काम करेल, तर मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ईमेलवर एखाद्या ऑफिसची गोपनीय माहिती पाठवतो. पाठवताना कदाचित हेतू चांगला असू शकतो, पण ती माहिती तुमच्या पर्सनल मेलवर जाते आणि तिथून पुढे जर कोणी तो हॅक केला असेल, तर बाहेर जाऊ शकते. त्यामुळे हे जे आत्ताचे गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला परत एकदा सांगेल, अनऑथराइज्ड ॲक्सेस ज्याला आम्ही हॅकिंग म्हणतो, ते वाढत चाललंय. ओळखीची चोरी, जी की फक्त व्यक्तींची नाही, कार्यालयांची पण होते. पूर्णच्या पूर्ण कंपनीच्या वेबसाईट डुप्लिकेट केल्या जातात. ठीक आहे. एखाद्या कंपनीचं खोटं अकाउंट काढून त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचलं जातं. म्हणजे ओळखीची चोरी फक्त वैयक्तिक दृष्ट्या मर्यादित न राहता आता कार्यालयांपर्यंत आलेली आहे. त्यानंतर फिशिंग म्हणजे एखाद्या टार्गेटेड फिशिंग जे आम्ही म्हणतो स्पिअर फिशिंग, ते वाढलेलं आहे. आणि डेटाची चोरी, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात सध्या वाढत चाललेल्या आहेत. पण आता ही सगळी काळजी घेतली, हां? किंवा माझ्या ऑफिसमधले जे काही एम्प्लॉईज आहेत, त्यांना मी सगळं सांगितलंय आणि त्यांनी काहीही केलेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल, की तो त्याचं काम
ऑफिसमध्येच करतोय, तो घरी काही नेत नाहीये. हां? किंवा त्याने काही कुठे दुसरी डुप्लिकेशन काही केलेलं नाहीये. मग कुठनंच जर डेटा माझ्या लोकांकडनं जात नसेल, तर मग हा डेटा लीक होतो कसा? खूप चांगला प्रश्न आहे सर हा. आणि बरेच लोकं मला विचारतात, की माझ्या बँकेची माहिती, हो. माझा मोबाईल नंबर, माझा वैयक्तिक मेल, हे कसं काय जातं सायबर हल्लेखोरांकडे? त्याचं एकदम साधं गणित आहे मला असं वाटतं. आपण बऱ्याचशा गोष्टी सर फ्री ऑफ कॉस्ट वापरतो. आपण जर बघितलं तर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आपण रोजच्या जीवनात वापरतो, अगदी प्रत्येक मिनिटाला वापरतो. त्यांनी आपलं जीवन खरंच सुकर होतं. त्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी साधू शकतो. पूर्वी आपण एस-एम-एस पाठवायचो ₹1 हं, हं. तो आता तसा राहिलेला नाही. आपण कितीतरी मेसेज फ्री पाठवतो. पण खरंच हे फ्री आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. कारण का त्याच्या बदल्यात आपण आपली वैयक्तिक माहिती त्यांना देत असतो. तुम्ही जर त्यांच्या कधी टर्म्स एंड कंडिशन वाचल्या, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, की आम्ही तुमचं लोकेशनची माहिती घेणार आहोत. आम्ही तुमचे मोबाईल नंबर घेणार आहोत. काही-काही ठिकाणी तर ते आपले व्हॉईस सॅम्पल सुद्धा घेतात. हे त्यांच्या स्पष्ट त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. पण ते बघितलं जात नाही. नुसतं टिक केलं जातं. आय कारण एक्सेप्ट. का तो खूप मोठा असतो कॉन्ट्रॅक्ट आणि जर तुम्ही तो ॲक्सेप्ट करत नाही, तोवर ते इन्स्टॉल देखील होत नाही. आणि ह्या ज्या आपण फ्री सर्व्हिसेस वापरतो, मग ती एखादी ऑपरेटिंग सिस्टम असू दे, एखादं सोशल मीडिया ॲप असू दे किंवा एखादी ईमेल सर्व्हिस असू दे. आपण सर्वजणच एखाद्या ईमेल सर्व्हिस वापरतो, जी आपल्याला माहिती आहे, की आपला स्मार्टफोन सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नवीन कोरा आपण ऑन करतो, तेव्हा सगळ्यात पहिला तो आपला ईमेल ॲड्रेस मागतो. आणि तो ईमेल ॲड्रेस आपण विकत घेतलेला नसतो, तो आपण फ्रीवाला घेतलेला असतो. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही एक फ्री ईमेल काढता, तुम्हाला जवळ-जवळ 15 जीबी जागा, हार्ड डिस्कची जागा, सर्व्हरच्या हार्ड डिस्कची 15 जीबी जागा फ्री दिली जाते. ती खरंच फ्री आहे का? त्याच्या बदल्यात आपण ही आपली गोपनीय वैयक्तिक माहिती त्यांच्याशी शेअर करायचं ॲग्रीमेंट केले म्हणून आपल्याला ते देतात. कारण का ती तसं बघायला गेलं तर खूप कॉस्टली आहे. म्हणजे 16 जीबीचा पेनड्राईव्ह व्हर्सेस 15 जीबीची सर्व्हर जागा नक्कीच खूप फरक पडतो. आणि ह्या सर्व सुविधा जेव्हा आपण फ्री ऑफ कॉस्ट वापरत असतो, मॅप्स आपण फ्री ऑफ कॉस्ट वापरतो. आपलं केवढं जीवन आपलं ते सुखकर आणि सोयीयुक्त करतात. पण त्याच्याच बदल्यात आपण आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे देत असतो. आता हे वैयक्तिक माहिती जेव्हा आपली गोळा गोळा करतात, तेव्हा हेच त्याचा वापर करतात का? तर ते त्याचा वापर नक्कीच तुम्हाला टार्गेटेड ॲडव्हर्टाइजमेंटसाठी करतात. म्हणजे तुम्हाला जे हवंय तशीच तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट येते. आणि जे आपण म्हणतो ना आजकाल, "अरे, मी काहीतरी बोलत होतो किंवा चर्चा केली आणि मग तशाच ॲडव्हर्टाइजमेंट आल्या." हो, याच्यामागे हो. ह्या सगळ्या फ्री सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या आहेत. पण प्रॉब्लेम तिथे नाहीये. प्रॉब्लेम जेव्हा ह्या फ्री सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला होतो आणि तिथून सायबर हल्लेखोर आपली माहिती चोरतात. मी कायम असं सांगतो, की सायबर हल्लेखोर जंगलातल्या अस्वलासारखे आहेत. म्हणजे अस्वलाला मध फार प्रिय आहे. त्याकडे 2 चॉईस आहेत. एक तर प्रत्येक फुलामधलं मध चाटायचं किंवा मधमाशीच्या पोळ्यावर जायचं. आणि तो हुशार असतो. त्याला माहिती आहे, ज्या झाडांवर मधमाशांचं पोळ आहे, तिथं कायम हा अस्वल चढल्याच्या खुणा आपल्याला दिसतात, जर कधी तुम्ही जंगलात जात असाल. सो इथं सायबर हल्लेखोर तसाच आहे. त्याला माहिती आहे, की प्रत्येकाकडनं डेटा चोरण्यापेक्षा ह्या फ्री सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या सर्व्हरवरच हल्ला केला आणि तिथूनच आपण यांचा डेटा घेतला, तर आपल्याकडे सगळ्यांचा डेटा येणार. एक वेबसाईट आहे, इन्फॉर्मेशन इज ब्युटिफुल. त्याच्यावर जगातले वेगवेगळे डेटा ब्रीचेसची माहिती मिळते. आपण ती दाखवू पण शकतो आपल्या प्रेक्षकांना. आणि त्याच्यावरनं जाऊन नक्कीच लोकं माहिती घेऊ शकतात. इन्फॉर्मेशन इज ब्युटिफुल. अशी ती वेबसाईट आहे. आणि ओके. त्याच्यामध्ये डेटा ब्रीचेस जे पूर्ण जगात, फक्त भारतच नाही, पूर्ण जगात कुठे-कुठे डेटा ब्रीच होतात. डेटा ब्रीच म्हणजे कंपन्यांकडनं ही जी माहिती आहे ती चोरली जाते सायबर हल्लेखोरांकडनं. आणि ती चोरलेली माहिती डार्क नेट जे आहे, म्हणजे थोडक्यात इंटरनेटवरचं अंडरवर्ल्ड मी त्याला म्हणतो, तिथं विकली जाते. आणि मग त्या अनुषंगाने आपली वैयक्तिक माहिती, त्याच्यामध्ये आपलं लोकेशन असेल, आपले नंबर असतील, आपला ॲड्रेस असेल, आपलं नाव असेल आणि अन्य माहिती, इव्हन पासवर्ड्स देखील हे ऑनलाईन विकायला ठेवलेले असतात. आणि मग सायबर हल्लेखोर तिकडनं ती माहिती विकत घेतात आणि मग आपल्याला जेव्हा फोन येतो, मेल येतो किंवा कधी-कधी मी काहीच केलेलं नाहीये, तरी माझं सोशल मीडिया अकाउंट कसं काय हॅक झालं? हा तर वारंवार येणारा मुद्दा तर आहे तुमचा सध्या. पासवर्ड जो सगळीकडे सारखा आहे, कारण का लोकं तो सुद्धा एक भान ठेवत नाही. म्हणजे मी विचारतो लोकांना, की तुमच्या घरात जर 3 दरवाजे असतील, एक पुढचा दरवाजा, एक मागचा दरवाजा, आपण सगळीकडे सेम कुलूप लावत नाही, आपण वेगळी कुलूप लावतो. पण तेच जेव्हा पासवर्डची वेळ येते, तेव्हा ईमेलला तोच पासवर्ड, बँकेला सुद्धा तोच पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंटला सुद्धा तोच पासवर्ड, सगळीकडे तोच पासवर्ड असतो. आणि समजा तो पासवर्ड या फ्री सर्व्हिसेसमध्ये आहे आणि तो कोणीतरी चोरून ऑनलाईन विकलाय, तर काही लोकं तो विकत घेतात. डायरेक्ट तो सगळीकडची यूज दारं गेली. करतात आणि मग लोकं म्हणतात, "अरे, मी बरेच दिवस झाले Facebook वापरत नव्हतो. मी बरेच दिवस झाले Twitter वापरत होतो, म्हणून हॅक झालंय का?"
हॅक त्यामुळे नाही झालं, एक तर तुम्ही पासवर्ड रेग्युलरली बदलले नाहीत आणि दुसरं म्हणजे तुमचा जो पासवर्ड आहे तो ऑलरेडी कोणीतरी ऑनलाईन विकायला ठेवलेला आहे. तिकडनं विकत घेतो, डायरेक्ट यूज करतो आणि तो तुमच्या अकाउंटमध्ये येतो. एकदा का तुमच्या अकाउंटमध्ये आला, की तुमच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवतो. त्यांना विचारतो, की मला एक ओ-टी-पी येईल तुम्हाला, तो मला सांगा. ती ओळखीची लोकं तुमच्यावर विश्वासग्रस्त असतात, ते तुम्हाला ओ-टी-पी पाठवतात. तो जातो हॅकरकडं आणि अशी मग एक चेन रिएक्शन चालू होते. मी बघितलंय सर जेव्हा अशा पद्धतीने हॅकर एखाद्या ग्रुपमध्ये शिरतो, एखाद्या सोशल मीडिया ॲपच्या, तर तो लिटरली त्या ग्रुपमध्ये असलेल्या 100रांपैकी कमीत कमी 30-40 लोकांना अशाच पद्धतीने हॅक करतो, मेसेज पाठवतो, की मला एक ओ-टी-पी तुमच्याकडे येईल आणि तो मेसेज त्यांना जेन्युइन व्यक्तीकडनं आल्यामुळे लोकही तो देतात आणि मग त्यांचं अकाउंट हॅक होतं. असं बरेच म्हणजे त्याची पूर्ण एक चेन रिएक्शन तयार होते. कारण ते काही-काही वेळेला असं आत्ता हे वारंवार ऐकू येणारी गोष्ट आहे, की माझं अरे टेलिग्राम हॅक झालंय आणि WhatsApp हॅक झालंय किंवा Facebook हॅक झालंय आणि त्याच्यावरनं काही पैशाची मागणी केली जाते. मग काही लोक त्याला बळी पडतात. मग आपला जो जो ज्याचे हॅक झालेले असते, तोच त्याला जेव्हा कळतं कुणाकडनं तरी फोन आला, की "अरे, तुला पैशाची गरज आहे?" हं. म्हणतो, "नाही." तर म्हणे Facebookवर आलंय किंवा सोशल साईटवर आलंय. मग तो म्हणतो, की "नाही हो, आम्ही काही केलेलं नाही." मग म्हणे तो, "मग तू तू तुझ्या ऑथेंटिक पेजवरनं टाक." मग तो सांगतो, की "माझं अकाउंट हॅक झालंय" आणि असं. पण हे म्हणजे इतकी डीप गोष्ट म्हणजे अनसिक्युअर्ड आपण ठेवतो. जसं आता तू म्हणालास, की पासवर्ड सगळीकडे कॉमन असणं, ही तर कॅज्युअल गोष्ट आहे. ही मॅक्सिमम लोकांकडनं घडतं. आणि सर तो न बदलणं म्हणजे मी गॅरंटी देऊन सांगतो प्रेक्षकांमध्ये सुद्धा बरीच लोकं अशी असतील, की त्यांना त्यांचा Gmailचा पासवर्ड विसरले असतील. कारण का एकदा टाकलाय तो वर्षानुवर्ष तसाच आहे आणि आता तो Gmailचा पासवर्ड आठवत याच्यासाठी नाही कारण का आम्ही तो बदललाच नाही, कधी वापरलाच नाही. तो सेव्ह केलेला आहे. सो पासवर्ड सेव्ह सुद्धा करतात आणि ऑलरेडी आपल्या फोनमध्ये एकदा का आपण लॉगिन केलं, की तो सेव्ह होऊन जातो. परत वापरायची वेळ येत नाही. त्यामुळे बदलायची पण वेळ येत नाही. त्यामुळे तो तसाच राहतो वर्षानुवर्ष. लिटरली लोकांचे सर 7-7, 8-8 वर्ष पासवर्ड तसेच असतात न बदलले. हे बदलणं आवश्यक आहे. हो, कारण का आपण स्वतःला हा विचारायला पाहिजे, की मी माझ्या घराला जुनंच कुलूप वापरतो का? नाही, मी आता नवीन जर जुनं कुलूप हातोडी वाढून तुटतंय, तर मी आता नवीन कुलूप वापरतो. मी कुलूप चेंज करतो. कुलूप तरी मी म्हणेल थोडंसं 1-2 वर्षांनी चेंज केलं तर कदाचित चालू शकेल. पण पासवर्ड तर मी म्हणेल वर्षातून 2दा किंवा कमीत कमी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीचा रिमाइंडर म्हणून तुमचे सगळे पासवर्ड बदला. म्हणजे कमीत कमी तुमच्याकडनं एक पासवर्ड बदलण्याची ॲक्टिव्हिटी तरी होईल. हॅपी बर्थडे ऐकलं की आठवलं पाहिजे आणि पासवर्ड बदलायचा दिवस आहे आज कमीत कमी. म्हणजे वर्षातून एकदा जरी बदलला तरी म्हणजे मी म्हणेल ओके. पण तसं बघायला गेलं तर 6 महिन्यातून एकदा आणि एकदमच चांगली सिक्युरिटी हवी असेल तर क्वार्टरली पासवर्ड बदलणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही पासवर्डला सर असं म्हणतो की ते अंतर्वस्त्रांसारखे आहेत. जसे अंतर्वस्त्र आपण कोणाला दाखवत नाही, तसं पासवर्ड कोणाला दाखवले नाही पाहिजे. दुसरं म्हणजे अंतर्वस्त्र आपण कोणासोबत शेअर करत नाही. तसं आपण पासवर्ड सुद्धा कोणासोबत शेअर नाही करायला पाहिजे. आणि जशी तिसरी गोष्ट आहे अंतर्वस्त्रांबाबतच, की आपण एकच जोडी कायम वापरत नाही. असं आहे का मी अंतर्वस्त्र वर्षानुवर्ष नाईस, तीच वापरतो. नाईस. आपण ती बदलतो. सो पासवर्ड्स आर लाइक अंडरगार्मेंट्स. आपण तसेच त्यांना ट्रीट करायला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण आणि मला एक असंही दिसतं, की त्याच्यात पासवर्ड रिकव्हरी पण होऊ शकते. म्हणजे माझा पासवर्ड विसरलाय माझ्याकडनं. फॉर एक्झाम्पल Gmailचं अकाउंट आहे माझं. 2-3 अकाउंट्स आहेत. त्यातला एक अकाउंटचा मला पासवर्ड काय आठवत नाही. मग त्याला पासवर्ड रिकव्हरी सुद्धा आहे. म्हणजे त्याच्याकडे तो सगळा डेटा आहे, हे तर मी विसरून जातो. मी आनंदात काय, की आयुष्यात मला काय फार नाही कळायला लागलं. त्याच्यात आहे रिकव्हरी. माझा फोन काय भारी आहे, माझं फीचर काय भारी आहे. पण ॲक्चुअली हा विचार करायला पाहिजे, अलर्ट राहायला. अरे, त्याच्याकडे डेटा आहे सगळा तुझा. आणि पासवर्ड सर त्याच्याकडे आहे. गंमत अशी आहे, की लोकं पासवर्ड जेव्हा ठेवतात किंवा साधा पासवर्ड ठेवतात, तेव्हा तो पासवर्ड जेव्हा फक्त नंबर असेल, कधी-कधी मोबाईल नंबर पासवर्ड असतो. ठीक आहे. हां. तर नुसता नंबरवाला किंवा फक्त अल्फाबेट्सवाला पासवर्ड हा काही सेकंदामध्ये तुटू शकतो. काय असं सांगितलं जातं, की पासवर्ड स्ट्राँग ठेवा. त्याच्यामागचं मी तुम्हाला कारण सांगतो. हां, मला तोच विचारायचा होता मुद्दा. कारण ते येतं खरं, की हो. तुम्ही स्ट्राँग पासवर्ड ठेवा, त्याच्यात काय वेगवेगळे काही कॉमाज आणि हे ते वापरा म्हणून. सर ॲक्चुअली बघायला गेलं तर जगातले सर्वच पासवर्ड तुटू शकतात. असा एकही पासवर्ड जगात बनलेला नाही, की जो तुटू शकत नाही. हां? पण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नंतरचा भाग फार महत्वाचा असतो. हां. पण जो स्ट्राँग पासवर्ड असतो, त्याला तोडायला कमीत कमी 100 ते 200 वर्ष लागतात. आणि 100 ते 200 वर्ष तुमचा पासवर्ड तोडायला ना तुम्ही असणार आहात, ना ती व्यक्ती असणार आहे. त्यामुळं असं कायम सांगितलं जातं, की तुमचे पासवर्ड हे स्ट्राँग असले पाहिजे. स्ट्राँग म्हणजे नक्की काय? तर कमीत कमी 10 अक्षरं असलेले त्याच्यात आणि ते अल्फा न्यूमरिक प्लस एक
तरी त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. तो खरंच स्ट्रॉंग वाटला पाहिजे तुम्हाला. असं एकदमच पटकन आठवला मग तो स्ट्रॉंग असला. तो खरंच स्ट्रॉंग असला पाहिजे आणि मी त्याच्यात बरेच लोकांची अशी तक्रार असते, की तुम्ही सांगता, की पासवर्ड प्रत्येक अकाउंटला वेगळा ठेवा, सतत बदलत राहा आणि एवढे पासवर्ड आम्ही कसे लक्षात ठेवणार? कारण का आजकाल प्रत्येक गोष्टीला ॲक्सेसला पासवर्ड देखील आहे. तर मी लोकांना म्हणतो, तुम्ही एक काम करा. तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्यापेक्षा एक पासवर्डचं लॉजिक लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ असं आपण म्हणूया, की तुम्ही तुमची बर्थ डेट असा पासवर्ड ठेवले. शक्यतो ठेवू नये अशी एक्सपेक्टेड गोष्ट. पण समजा तुम्ही ती ठेवली तर ती कॉम्प्लिकेट कशी कराल, अवघड कशी कराल? सो तुमचा जो बर्थ डे आहे, तो तुम्ही नंबरमध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुमचा जो मंथ आहे, तो तुम्ही लेटर्समध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे तुम्ही अजून एक ट्विस्ट असा करू शकता, की तुमचा जो मंथ आहे त्याचे शेवटचं लेटर कॅपिटल करू शकता. आणि त्याच्यामध्ये मग तुमचं बर्थ डे आणि मंथ याच्यामध्ये तुम्ही एक स्पेशल कॅरेक्टर टाकू शकता. ते तुमच्या चॉईसचं असेल, हॅश असेल, डॉलर असेल, काही टाकू शकता. प्लस तो समजा तुमचा Gmailचा पासवर्ड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही इकडे जी टाकू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही एक लॉजिक लक्षात ठेवलं, तर तुम्ही Gmailचा पासवर्ड असेल तर G, Instaचा पासवर्ड असेल तर I, Facebookचा पासवर्ड असेल तर F, असं तुम्ही कुठलंही लेटर जर ठेवलं, तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक पासवर्ड तयार करू शकता. अनेक पासवर्ड लक्षातही ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही ते बदलणार आहात, समजा तुम्ही 25 मध्ये बदलणार आहात, तर त्याच्यामध्ये कुठेतरी 25 टाका. 26 मध्ये बदलणार तर 26 टाका. जर एखाद्याला तुमचा पासवर्ड मिळाला एक, तर त्याच्यावरनं तो दुसऱ्या पासवर्डवर सहजासहजी जाऊ शकणार नाही. तुमचं लॉजिक त्याला लक्षात यायला वेळ लागेल आणि अशा पद्धतीने आपण नक्कीच ती सुरक्षा मिळवू शकतो पासवर्डच्या मदतीने. जसं आता मगाशी बोलत असताना तू म्हणला, की फिशिंग हा शब्द न वापरता आता स्पिअर फिशिंग असं एक आहे. तर मग त्याच्यातला फरक काय? म्हणजे बेसिकली फिशिंग म्हणजे काय? म्हणजे लोकांना तो एक अ, प्रश्न पडू शकतो, की कारण हे शब्द ऐकले जातात हो. सध्याच्या काळात, की हॅक होतंय, फिशिंग होतंय, स्पॅम येतंय. हे जे काही शब्द आहेत, व्हॉट इज फिशिंग? सर फिशिंग हा शब्द आलाय फिश फिशिंग जे नॉर्मल केलं जातं. ज्याच्यामध्ये गळाला एक चारा लावला जातो आणि तो गळ पाण्यात टाकून माशाला पकडलं जातं. तो अच्छा. FISS फिशिंग मधनं तो आलेला आहे. आणि इथं मात्र त्याचं स्पेलिंग त्यांनी PHISHING केलेलं आहे. PHI केलंय. सो पूर्वी काय व्हायचं सर, सायबर हल्लेखोर रँडमली लोकांना मेल करायचे, हं, हं. की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे किंवा माझ्याकडे खूप जास्त धन आहे, पण ते तुम्हाला द्यायचंय कारण का हं, मला ते इन्कम टॅक्स पासून वाचवायचंय. हं. असे लोकांना रँडम ईमेल एका वेळी हजारो लोकांना पाठवले जायचे. आणि त्याच्यामध्ये जी लोकं थोडक्यात काही लालच ठेवायची किंवा त्यांना वाटतं, की "हां, अरे आपल्याला अचानक हे एवढे पैसे मिळतील." म्हणून त्याच्या मागे जी लोकं जायची आणि त्या हल्ल्याला बळी पडायचे. म्हणजे थोडक्यात पैसे ते स्वतःची घालवायचे. ट्रॅपमध्ये पडायचं. त्याला आपण म्हणायचो फिशिंग, PHISHING. म्हणजे थोडक्यात एखाद्या आमिषाला बळी पडून गळाला लागलाय तो. गळाला लागलाय. हां. पण आता सायबर हल्लेखोर हे स्पिअर फिशिंग करायला लागलेत. म्हणजे काय? ते आधी त्यांचं टार्गेट आहे, त्याला आयडेंटिफाय करतात. त्या टार्गेटला आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची माहिती मिळवतात. एक तर जसं मी तुम्हाला सांगितलं, डार्क नेटवरून जी त्याची माहिती विकायला ठेवलेली आहे ती किंवा अन्य मार्गाने देखील एखाद्या वेळेस त्याच्याशी चॅटिंग करून माहिती घेऊन आणि ती माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काय आवडतं, त्या व्यक्तीचे काय कच्चे दुवे आहेत, तो कुठला फोन वापरतो, तो कुठला मेल वापरतो, त्याच्यात काही वीकनेस आहेत का? असं सगळ्याचा अभ्यास करून त्याला एकदम पद्धतशीररित्या फसवलं जातं. मी तुम्हाला इथं एक किस्सा सांगेल. एक रिसर्चर होते आणि इथेनॉल सध्या फार गाजते, पण इथेनॉलवर ते रिसर्च करत होते आणि ही गोष्ट जरा 2 वर्षापूर्वीची आहे. इथेनॉलवर रिसर्च करत असताना त्यांनी ऑलरेडी एक पेपर पब्लिश केला होता. पेपर पब्लिश झाल्यानंतर 1 महिनाभरात त्यांना एक ईमेल येतो. आणि त्या ईमेलमध्ये सांगितलं होतं, की आम्ही अशी-अशी एजन्सी आहोत, जिथं चांगले रिसर्चर जे आहेत, त्यांची आम्ही जागतिक व्यासपीठावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची लेक्चर आयोजित करतो. तर लंडन युनिव्हर्सिटी सोबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि तुमचा जो रिसर्च पेपर आहे त्यांना फार आवडलाय आणि त्यांना आवडेल जर तुम्ही लंडनला येऊन तिथे त्या रिसर्च पेपरवर तिथल्या लोकांना लेक्चर दिलं. असा त्यांना मेल येतो. आता एवढ्या सगळ्या माहितीसोबत तो मेल आल्यामुळे तो व्यक्तीला एक कॉन्फिडन्स येतो, की हां बाबा जर माझा रिसर्च पेपर बघतायत आणि अशा पद्धतीच्या कॉन्फरन्सेसला बोलवतात रिसर्चरला, तर त्याला ते खरं वाटतं. आणि त्या ईमेलमध्ये असं लिहिलेलं असतं, की तुम्ही इथे येणार आहात याची आम्हाला एक हमी हवी आणि ती हमी म्हणजे आम्ही तुम्हाला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलची लिंक पाठवतो. तुम्ही त्या हॉटेलचं बुकिंग करा. तुम्ही हॉटेलचं बुकिंग केल्यानंतर आम्हाला हमी मिळेल, की तुम्ही इथे येणार आहात. मग आम्ही तुमचा व्हिसा, तुमचं एअरफेअर आणि तुम्हाला जे चांगलं मानधन आहे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत. प्लस तुम्ही इथं आल्यानंतर तुमचे हॉटेलच्या बुकिंगचे पैसेही देणार आहोत. असं सगळं त्याला आश्वस्त केलं जातं. तो व्यक्ती त्या हॉटेलचं बुकिंग करतो. हॉटेलचं बुकिंग झाल्यानंतर त्याला मेल येतो, की येस आम्हाला तुमचं बुकिंग मिळालं. आता आम्ही तुमची व्हिसा प्रोसेस आणि अन्य प्रोसेस चालू करू. आणि एक
आठवडाभरातच त्यांना पुन्हा एकदा ईमेल येतो, की थोडंसं चेंजेस झालेले आहेत. तुमचं जे लेक्चर आम्ही ठेवलं होतं, ज्या लोकेशनच्या जवळ होतं, ते आता लोकेशन बदललेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला नवीन हॉटेलचं बुकिंग करायला लागेल. तर हा व्यक्ती ऑलरेडी खुश झालेला असतो. आपल्या रिसर्चला एवढा मोठं व्यासपीठ मिळतंय वगैरे म्हणून. हा दुसऱ्याही ईमेलमध्ये आलेल्या लिंकवरनं त्या हॉटेलचं बुकिंग करतो. आठवड्याभरानंतर त्याला परत एक ईमेल येतो, की आमचं जे व्हेन्यू होतं, जिथं तुमचं लेक्चर आयोजित केलं होतं, ते थोडंसं अवेलेबल नाहीये. त्यामुळे आम्ही चेंज करतोय. आणि आता तुम्हाला आम्ही परत एक ईमेल करतो, ज्याच्यामध्ये एक वेगळं हॉटेल आहे आणि त्याचं तुम्ही आता बुकिंग करा. हा व्यक्ती ऑलरेडी आनंदात असतो, की आपल्याला एवढं चांगलं व्यासपीठ मिळतंय. म्हणून हा दुसरा ईमेल येतो, त्याचंही एकदम घाईघाईमध्ये बुकिंग करून टाकतो. मात्र ह्यावेळी त्याला असं वाटतं, की चेक करावं, की बाबा हे हॉटेल एक्झॅक्टली कसं आहे? रेटिंग काय आहे? आणि मग जेव्हा ते चेक करण्यासाठी तो सर्च करायला लागतो, तेव्हा त्याला लक्षात येतं, की आधी ज्या हॉटेलसाठी बुकिंग केलंय ते आणि आत्ता ज्या हॉटेलसाठी बुकिंग केलंय ते, हे दोन्ही हॉटेल लंडनमध्ये अवेलेबलच नाहीये किंवा तिथं अस्तित्वातच नाहीत. मग आणि आधीचं बुकिंग कसं होतं त्याचं? ती एक लिंक तयार केलेली होती, खोटी वेबसाईट तयार केलेली होती हॉटेलची. सगळं पूर्णपणे म्हणजे पैसे सगळा पण त्यांनी भरलेले असतात. हो, पैसे मात्र खरे जातात. पण ज्या कारणासाठी ते पैसे गेलेले आहेत, ते कारण मात्र पूर्णपणे आभासी किंवा खोटं असतं. पैसे मात्र खरे याचे जातात. त्यामुळे दोनदा हा व्यक्ती बुकिंग करतो जवळ-जवळ 35,000 हजाराचं आणि मग त्याला लक्षात येतं, की आपले 70,000 गेल्यानंतर, की अरे हे आपल्या बाबतीमध्ये झालेला एक खूप मोठा फ्रॉड आहे. कारण का असं हॉटेलच लंडनमध्ये अस्तित्वातच नाहीये. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने त्याला टार्गेटेड फिशिंग केलेलं आहे. म्हणजे त्याला काय हवंय बघा, रिसर्चर व्यक्तीला काय हवंय किंवा मला व्यासपीठ मिळावं किंवा माझा रिसर्च जगासमोर जावा. त्याची ती आवड किंवा त्याची ती गरज लक्षात घेऊन तयार केलेला फ्रॉड आहे. स्टुडियस हॅकर आहे म्हणजे हा. हां, म्हणजे म्हणजे फ्रॉड मी करणारा. आता असं म्हणतो, की आपली ज्या पद्धतीने माहिती ऑलरेडी ह्या फ्री सर्व्हिसेसकडनं घेतली जाते, ऑनलाईन विकायला ठेवली जाते. त्यांच्याकडनं नाही, पण हल्लेखोरांनी त्यांच्याकडनं चोरून ऑनलाईन विकायला ठेवली जाते. तर सध्याची परिस्थिती अशी आहे, की आपण अशा युद्धात आहोत, खास करून सायबर जगामध्ये, की जिथं हल्लेखोराला आपली सगळी माहिती आहे आणि आपल्याला माहीत पण नाही हल्लेखोर कोण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा वन टू वन अटॅक नाहीये, की तो आणि तुम्ही असे दोघंच नाही आहात. ते कमीत कमी 3-4 लोकं आहेत आणि तुम्ही एकटे आहात. म्हणजे मला असं म्हणायचं की जर ही रिॲलिटी आहे, तर आपण किती जागरूक असलं पाहिजे जेव्हा आपण एखादी गोष्ट ऑनलाईन करणार आहोत. कारण का प्रायव्हसी आता राहिलेलीच नाहीये. मला काय आवडतं, माझ्या घरी कोण आहे, माझं ऑफिस कुठे, ही सर्व माहिती इंटरनेटवर सगळ्यांचीच, माझी नाही, सगळ्यांचीच अवेलेबल आहे. त्यामुळं असा एक विचार करणं, की बाबा माझ्याविषयी लोकांना काहीच माहिती नाहीये. म्हणजे एका अंधश्रद्धेमध्ये जगण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यातनंच हे सर्व जसं मी म्हटल्याप्रमाणे टार्गेटेड सायबर फ्रॉड्स ज्याला आम्ही स्पिअर फिशिंग होतो, हे जास्त प्रमाणात घडताना दिसतायत. हे कार्यालयांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतात. त्याच्यामध्ये असं होतं, की एखाद्या कंपनीचे मालक असतात, सीईओ असतात किंवा एम-डी असतात. त्यांच्या ईमेलच्या सादरम्याने एखादा ईमेल तयार केला जातो किंवा त्यांच्या नावाने एखादा ईमेल तयार केला जातो आणि त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना पाठवला जातो, की मी एका अर्जंट मीटिंगमध्ये आहे. मला तात्काळ पैशाची गरज आहे. आपल्या बॉसकडनं तो ईमेल आलाय म्हणून लोकं तात्काळ ते पैसे ट्रान्सफर करतात आणि संध्याकाळी जेव्हा एचआरला किंवा बॉसला सांगायला जातात, की "हो, मी पैसे ट्रान्सफर केलेत." तेव्हा ते म्हणतात, "अरे, आम्ही तर काही ईमेल केलेलाच नाहीये." आता याच्यात म्हणजे माहिती घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की सायबर हल्लेखोराला ती कंपनी, त्या कंपनीत कोण कुठल्या पदावर काम करतंय आणि कोणी ईमेल पाठवल्यानंतर ती व्यक्ती त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करेल, याची ॲडव्हान्समध्येच माहिती आहे. आणि त्यामुळं हे टार्गेटेड जे फिशिंग आहे, त्याला आम्ही स्पिअर फिशिंग म्हणतोय, ते वाढत चाललंय. एका बँकेच्या बाबतीत पण असं झालं होतं. ते या याच कॅटेगरीत आपण सांगू शकतो का? एका बँकेच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा सायबर अटॅक झाला त्या बँकेवर आणि अनेक करोड रुपये हे विविध प्रांतामध्ये सापडले. नंतर बरोबर. त्याच्यावर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं तेव्हा. तर हे स्फिअर फिशिंगचा प्रकार आहे हा? नाही स्पिअर फिशिंगनी त्याची सुरुवात असू शकते. म्हणजे तिथल्या एखाद्या एम्प्लॉयीला ईमेल आला आणि त्याच्यात काहीतरी अटॅचमेंट पाठवली आणि हे खूप वेळा केलं जातं. फायनान्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काही कीवर्ड्स फार महत्त्वाचे असतात. जसं इन्व्हॉइस, पर्चेस ऑर्डर त्यांच्या ह्याच्याशी निगडीत आणि त्यांना तशा नावाच्या अटॅचमेंट पाठवल्या, की तो ईमेल कोणाकडनं आलाय हे विसरून त्या अटॅचमेंटकडे त्यांचं लक्ष येतं. ते डाउनलोड तो करतात डाउनलोड करतात. आणि इथे त्यांची मी म्हणेल फसवणूक होत नाही. ते डाउनलोड केल्यामुळे, अननोन गोष्टी डाउनलोड केल्यामुळे त्यांचा संगणक हॅक होतो.
आणि एकदा का तो संगणक हॅक झाला, की मग त्या एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये असं करत-करत तो हल्लेखोर संपूर्ण कार्यालयात, संपूर्ण ऑफिसमध्ये पसरतो आणि मग त्या ऑफिसवर आधी तो सर लक्ष ठेवतो. सगळी माहिती घेतो आणि मग एक योग्य वेळ आली, की मग तो हल्ला करतो आणि हे जे मोठे सायबर हल्ले आहेत, तुम्ही मागेही बघू शकता, हे जेव्हा लागून सुट्ट्या येतात तेव्हा जास्त घडतात. म्हणजे स्वातंत्र्य दिन आला आणि सॅटर्डे संडे जवळ आले आणि मग जेव्हा त्या लागून सुट्ट्या येतात, तेव्हा हे सायबर हल्लेखोर जास्त ॲक्टिव्ह असतात. कारण का लोकं थोडेसे कॅज्युअल मोडमध्ये असतात, सुट्टीच्या मोडमध्ये असतात. एखादी गोष्ट जरी अलर्टमध्ये आली तरी ते इग्नोरन्सच्या मोडमध्ये असल्यामुळे सायबर हल्लेखोर सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह तेव्हा असतात आणि बँकांना हॉलिडे असल्यामुळे जर अदरवाईज असं काही झालं, पैसे एखाद्याचे जायला लागले आणि त्याला बँकेत फिजिकल ब्रांचमध्ये जाऊन तिथं जाऊन त्यांना सांगायचं की थांबवा माझं अकाउंट ब्लॉक करा. त्याला ती फॅसिलिटी मिळत नाही कारण का सुट्टी असते. मग त्याला नंबर शोधण्यापासून म्हणजे मला इथं प्रेक्षकांना सांगायला आवडेल, तुमच्या बँकेचा तुमचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या फोन बुकमध्ये आहे का? बहुतांश लोकांच्या फोन बुक एक नंबरच नसतो. इन केस काही झालंच आणि तुमचे पैसे जायला लागले, ₹1000 च्या ट्रान्झॅक्शन व्हायला लागल्या, तर तुम्हाला कमीत कमी तो नंबर तुमच्या सोबत पाहिजे, की ज्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि प्रत्येक बँकेचा हा नंबर आहे. प्रॉब्लेम हा आहे, की तो बऱ्याच वेळा लोकांकडे नसतो. मग तो नंबर शोधायला जातात. तो नंबर शोधायला गेल्यानंतर आणि एक खास करून जेव्हा सर्च करताना एखाद्या वेळेस चुकून फ्रॉडस्टरचा नंबर मिळाला, म्हणजे तो नंबर वाटतो बँकेचा, पण तो असतो एक दुसऱ्या फ्रॉडस्टरचा. त्याला हो. कॉन्टॅक्ट करतात आणि दुसऱ्याही खात्यातले पैसे कमवून बसतात. सो मला एक गोष्ट वाटते, की साधी गोष्ट आहे, की जर आपण बँकेची सुविधा वापरतोय, तर बँकेचा इमर्जन्सी नंबर ज्याच्यामध्ये मी माझं खातं ब्लॉक करू शकतो, माझं कार्ड ब्लॉक करू शकतो, माझी एखादी सर्व्हिस बंद ऑनलाईन बँकिंगची सर्व्हिस बंद करू शकतो. ह्याच्यासाठी एक प्रत्येक बँकेचा एक नंबर आहे. तो आपण त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन घ्यावा आणि तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. जेणेकरून जर असं काही झालं, तर तुम्ही 24 तासात कधीही कॉल करून तुमचं खातं ब्लॉक करू शकता. मग आता ह्या मुद्द्यावरनं मला एक आठवलं, माझ्या मित्राच्या बाबतीत अशी घडलेली एक केस होती, की रात्री त्याला 10:30-11 ला एक फोन आला. त्याने तो रिसीव्ह नाही केला. तो जेवत होता किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये होता. परत 11:30 ला वगैरे आला. तर त्याला अननोन नंबर होता. तो म्हटला, "याला आपल्याला असे रात्री कोण फोन करतंय?" पण सेम नंबरवरनं आलेला दिसला, कारण पहिला नंबर बघितला. आता सेकंड मिस कॉल पडला तेव्हा तोच नंबर आहे. मग नंतर परत आला. परत आल्यावर त्याने तो उचलला, की काय काहीतरीच असेल आणि त्याने फक्त नुसता हॅलो म्हणला आणि अजून काहीतरी बोलला. नाव विचारलं. बस इतकंच झालं आणि साधारण एक 15व्या मिनिटाला त्याला एस-एम-एस आला, की त्याचे ₹9,000 डेबिट झालेत. तर मग त्याने इमिजिएट बायकोला विचारलं, की "अगं तू काही ट्रान्झॅक्शन केलंय का काही? 9,000 डेबिटला कसे पडले?" म्हणे, "नाही, मला माहितीच नाहीये काही." नंतर साधारणपणे 2 तासांनी त्याच्या अकाउंटमध्ये आणखी काहीतरी 22,000 डेबिटला पडले. मग तो एकदम दचकला, की आता 4 वाजता पहाटे परत ते एस-एम-एस वाजल्यामुळे लक्षात आलं. तर हे मला म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही गणित कळलं नाही, हे का झालं? कारण त्याने फक्त फोन रिसीव्ह केला होता. एवढं त्याचं म्हणणं होतं. मला माहीत नाही डिटेलमध्ये काय. पण त्याने जी इन्फॉर्मेशन दिली ती ही आहे. तर हाऊ डू यू असेस धिस ॲज अ एक्सपर्ट? बऱ्याच वेळा मला हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा विचारला जातो किंवा एक WhatsAppला व्हायरल पण मेसेज येतो, की असे-असे नंबर आहेत आणि याच्यावरनं आलेला फोन जर तुम्ही घेतला, तर तुमचं बँकेचं खातं किंवा तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. तर नुसता फोन उचलल्यामुळे सर असं कधी होत नाही. घडत नाही. डेफिनेटली ह्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काहीतरी सॉफ्टवेअर टाकलं आलेलं असेल, ज्याच्यातून तो फोन हॅक झालेला असेल किंवा त्यांच्या फोनला कॉल फॉरवर्डिंग बऱ्याच वेळा ॲक्टिव्ह केलं जातं. आता ह्याच्यामध्ये कधी-कधी समजा मी ॲज अ कस्टमर केअर म्हणून फोन केला आणि सांगितलं, की तुमच्या फोनमध्ये काही सर्व्हिसेस ॲक्टिव्ह कराव्या लागतील, कारण का तुम्ही Netflix किंवा काही प्राईम व्हिडिओ असं काहीतरी करताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक नंबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, त्याला आम्ही एक वेगळा नंबर देतो. तो नंबर डायल करावा लागेल. अशा करून सुद्धा लोकं कॉल फॉरवर्डिंग वगैरे ॲक्टिव्ह करतात. आणि जेव्हा ते ॲक्टिव्ह होतं, तेव्हा तुम्हाला येणारे एस-एम-एस, तुम्हाला येणारे कॉल्स हे तिकडे सुद्धा डायव्हर्ट होतात. त्याच्यातून सुद्धा हा विषय घडू शकतो. तर याच्यामध्ये नुसता फोन उचलला आणि फोन हॅक झाला, हे तथ्य नाहीये. फोन ऑलरेडी हॅक्ड असणारे काहीतरी सॉफ्टवेअर टाकल्यामुळे किंवा कॉल फॉरवर्डिंग असल्यामुळे त्याच्यातून ही गोष्ट पॉसिबल आहे. आणि जेव्हा हे हॅक होतं, तेव्हा इमिडिएटली लगेच हॅकर ॲक्टिव्ह होत नाही. आणि माझ्याकडे एक केस होती ज्याच्यामध्ये सर सप्टेंबरमध्ये फोन हॅक झाला
आणि हॅकरनी पैसे जानेवारीमध्ये काढले. ते सुद्धा जेव्हा ती व्यक्ती परदेशी गेलेली होती त्याच्या मुलीकडे. हॅकरनी तेवढी वाट बघितली कारण का त्याला हे लक्षात आलं, की जेव्हा ही व्यक्ती परदेशात असणार आहे, तेव्हा ती व्यक्ती भारतातल्या बँकेला कॉन्टॅक्ट करून किंवा इकडे टाईम डिफरन्स असल्यामुळे त्याचा त्याला फायदा होणार आहे. त्यामुळे एकदम नियोजनबद्ध पद्धतीने प्लॅन्ड अटॅक. प्लॅनमध्ये सप्टेंबरमध्ये ते सॉफ्टवेअर त्यांच्या फोनमध्ये आलं. आता ते कसं आलं ते त्यांना आठवत नाही, त्यांना सांगता येत नाही. सप्टेंबरपासून जानेवारीपर्यंत त्यांनी काहीही केलं नाही. तो हॅकर फक्त त्यांच्यावर पाळत ठेवून होता. फक्त त्यांची माहिती घेत होता. आणि जेव्हा त्याला लक्षात आलं, की आता हे अब्रॉड आहेत, तेव्हाच त्यांनी त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढायला सुरुवात केली. जवळ-जवळ 10 लाखापेक्षा जास्त रक्कम त्याच्यामध्ये त्यांची गेली. पण जेव्हा त्यांना ते लक्षात आलं, की कोणतरी आणि ह्याच्यात असंही झालं, की जे त्यांना मेसेज येत होते, ओ-टी-पी येत होते, ते सुद्धा त्या हॅकरला कळत होते. तो ते डिलीटही करत होता. एक ईमेल सुद्धा येतात आपल्याला जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो. तो ईमेल एक डिलीट करायचा विसरला तो हॅकर. म्हणून त्यांच्या मुलीला ते लक्षात आलं. मुलीने बाबांना विचारलं, की "बाबा हे पैसे कसे कोणाला नक्की तुम्ही ट्रान्सफर केले?" बाबा म्हटले, "मी तर काही केलं नाही, मी झोपलो होतो." आणि मग त्यांना लक्षात आलं. त्याच्यामध्ये त्यांचे जवळ-जवळ 10 लाख गेले होते. तिकडनं ते कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते बँकेला, पण इंटरनॅशनल नंबरवरनं कधी-कधी ते लागत नाहीत. म्हणजे त्यांचा इंटरनॅशनल नंबर होता आणि त्याच्यामुळे तो जो डिले झाला त्याच्यामध्ये त्यांचे पैसे त्यांना भारतात येऊन मग त्याच्यावर कॉग्निझन्स घेता आला. डेफिनेटली त्यांनी दुसरा नंबर मिळवला बँकेचा आणि तिथनं अकाउंट ब्लॉक केलं. पण जे पैसे जे ऑलरेडी गेले होते, ते मिळवण्यासाठी त्यांना परत भारतात यायला लागलं आणि मग पुढची प्रोसेस करावी लागली. हे खूप म्हणजे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत खरं. पण मला आता अजून एक विचार असा येतोय, की आता वेगवेगळे फायनान्शियल फ्रॉड्स वेगवेगळ्या माध्यमांमधून होत आहेत. तर ते फायनान्शियल फ्रॉड्स काय-काय तुझ्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये किंवा तुला माहिती असल्या ॲज अन एक्सपर्ट, तू काय सांगू शकतो, की कुठले-कुठले फ्रॉड्स असू शकतात फायनान्शियल? मी तर म्हणेल प्रत्येक दुसरा सायबर हल्ला हा फायनान्शियल रिलेटेड आहे. कारण का एखाद्याला रस्त्यावर लुटण्यापेक्षा ऑनलाईन लुटलेलं हल्लेखोरांना जास्त फायदेशीर आहे. रस्त्यावर लुटलं तर जास्तीत जास्त अंगावरचे दागिने, खिशातले पैसे जातील. पण ऑनलाईन लुटलं तर संपूर्ण जमापुंजी जाते याच्यामध्ये. आणि हे फायनान्शियल फ्रॉड्समध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत. एक आहे लोन ॲप फ्रॉड. ज्याच्यामध्ये ज्यांना कोणीच लोन देत नाही, त्यांना हे लोन देतात. त्यांना मी ऑनलाईन सावकार म्हणतो. जसं आपल्या काही जुन्या पिक्चरमध्ये एक सावकार दाखवायचा आणि तो जेव्हा शेतकरी त्याकडे जायचा लोन घ्यायला, तेव्हा त्याचं तो एक्सप्लॉयटेशन करायचा. तसंच हे करतात. म्हणजे थोडक्यात लोन ॲपमध्ये एखाद्याला ज्याला कोणीच लोन देत नाही, त्याला कळतं की अरे असं-असं ॲप डाउनलोड करायचं आणि ते ॲप डाउनलोड केलं तर आपल्याला त्याच्यातून लोन मिळतं. काहीच डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफाय होत नाही. आणि तो व्यक्ती ते ॲप डाउनलोड करतो. आणि जसा तो पिक्चरमधला आपण सावकार बघायचो, की तो शेतकरी मागायचा 1,00,000चं कर्ज आणि तो त्याला 10,000 देऊन त्याची स्वाक्षरी एखाद्या खोट्या कागदावर घ्यायचा. तसंच इथे जर 5,000चं लोन त्या व्यक्तीने अप्लाय केलं त्या ॲपमधून, तर त्याला मिळताना 1,000-2,000 रुपयेच मिळतात. ठीक आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये ते ॲप जेव्हा तो व्यक्ती डाउनलोड करतो, त्याच्या मोबाईलचे सर्व फोटो, त्याचे सर्व व्हिडिओ, त्याच्या मोबाईलमधली सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट ही त्या ॲपद्वारे त्या आपण एक फ्रॉडस्टरच म्हणूया त्याला मिळते. सुरुवातीला ह्या व्यक्तीला काहीच कळत नाही. त्याला असं वाटतं, "अरे वाह! ॲप डाउनलोड केलं आणि आपल्याला 1200, ₹1000 मिळाले, ₹2000 मिळाले." तो त्यात खुश असतो. आणि जसं ते पैसे परतफेड करायचे असते, तसं तो व्यक्ती त्याची परतफेड देखील करतो. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलं, की लोकांनी समजा त्यांना अ, ₹2000 मिळाले असतील, तर ते ₹2000 देऊन वर सुद्धा व्याजाची रक्कम म्हणून काही पैसे देतात. एवढं दिल्यानंतरही हा सायबर फ्रॉडस्टर काय तर थांबत नाही. तो म्हणतो, की "तू जे पैसे दिले होते ते मला मिळाले नाहीत किंवा त्याच्यावर आता व्याज वाढलंय, त्याच्यावर चक्रवाढ व्याज लागलंय," जसं तो आधी म्हणायचा आणि आता मला अजून ₹5000 पाहिजे. तर तो म्हणतो, "मी तर एवढे पैसे घेतलेच नव्हते, तर मी का द्यायचे?" तो म्हणतो, "एक काम कर, तुझ्याकडं जे फोटो आहेत तुझ्या ह्याच्यातले, ते फोटो माझ्याकडे आलेले आहेत आणि आता मी त्या फोटोचं काय करतो बघ." आणि मग तो काय करतो, त्या फोटोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या फोटोमध्ये थोडक्यात तो छेडछाड करतो. नग्न फोटो तयार करतो किंवा अश्लील फोटो तयार करतो आणि त्याला परत पाठवतो. त्याच्यापर्यंत असतात तेवढे ठीक असतात. पण त्याच्याच घरातल्या समजा स्त्रियांचे किंवा त्याच्या बहिणींचे असे जेव्हा फोटो तो बघतो, तेव्हा तो पॅनिक होऊन जातो. तो त्याला पाहिजे तेवढी रक्कम द्यायला तयार होतो. कारण का तो ते फोटो त्याला पाठवतो म्हणतो, "जर तुम्हाला पैसे नाही दिले, तर मी हे फोटो व्हायरल ऑनलाईन करणार. व्हायरल करेल." समजा त्यांनी फोन बंद केला, तर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे ओळखीचे नंबर आहेत त्याचे, कधी-कधी बॉस म्हणून एक नंबर असतो किंवा त्याच्या ऑफिसमधला कोणी बॉस असेल, त्याला कॉल करतो. त्याला म्हणतो, की असा-असा व्यक्ती आहे.
तुमच्याकडे कामाला आहे. त्यांनी असं-असं लोन घेतलं होतं. तुमचा नंबर गॅरेंटर म्हणून दिला आहे आणि त्या बॉसला सर तो वाटेल तशा शिव्या द्यायला सुरुवात करतो. मग तो बॉस याला कॉल करतो. मग ह्याच्यावर प्रेशर येतं. तो म्हणतो, "बाबा पैसे घे, पण माझ्या बॉसला फोन करू नको." अशा पद्धतीने ती व्यक्ती खूप मोठ्या एका ट्रॅपमध्ये अडकते. 1000, 2000, 5000, 10,000च्या लोनसाठी ती व्यक्ती म्हणजे माझ्याकडे एक केस होती सर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने जवळ-जवळ एक ₹10,000 घेतले असतील असे हळू-हळू. म्हणजे एका लोन ॲपमधनं थोडे पैसे, मग दुसऱ्या लोन ॲपमधनं थोडे पैसे आणि परतीच्या वेळेस त्यांनी जवळ-जवळ 3 ते 4 लाख रुपये या लोकांना दिले. तरी सुद्धा त्याचा त्रास कमी होईना. शेवटी त्यांनी सुसाईड अटेम्प्ट देखील त्याच्यामध्ये केला. बापरे! कारण का बापरे! ती लोकं सतत त्याला टॉर्चर करत होती. त्याचे सर्व पैसे संपले, तरी सुद्धा त्याला टॉर्चर करत होती. तर अशा पद्धतीने हे एक लोन ॲप फ्रॉड आहे. दुसरं आहे टास्क फ्रॉड. टास्क फ्रॉड म्हणजे तुम्हाला एक टास्क दिला जातो. अचानक तुम्हाला WhatsAppला मेसेज येतो, की घर बसल्या पैसे कमवा आणि तुम्हाला खूप सोपे-सोपे टास्क दिले जातात. जसं म्हणजे लोकं फ्री ऑफ कॉस्ट करतात. लाइक, शेअर, सबस्क्राईब लोकं फ्री करतात. पण तेच जर तुम्ही केलं तर त्यासाठी पैसे मिळतात. ती लोकं तुम्हाला आधी म्हणतात, की तुम्ही एक टास्क करून बघा. एक टास्क जेव्हा ती व्यक्ती करते, म्हणजे थोडक्यात एखाद्याची रिव्ह्यू लिहायचा असेल, एखाद्याला लाइक करायचं असेल, एखाद्याला सबस्क्राईब करायचं असेल, असा टास्क तो करतो आणि त्याला ₹150 येतात अकाउंटला. तो म्हणतो, "अरे वाह! हे खूप चांगलं काम आहे." तो म्हणतो, "मला अजून कामं द्या." ते म्हणतील, "ठीक आहे, तुम्हाला जर अजून कामं हवी असतील, मात्र आता पुढचे टास्क तुम्हाला विकत घ्यावे लागतील." मग सुरुवातीला ₹5,000 चे टास्क तो विकत घेतो. त्याचे त्याला ₹10,000 मिळतात, पण ₹10,000 खात्याला येत नाही. ते सांगतात, "आता तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे, तर आम्ही तुमचं एक वेगळं खातं तयार करतो. त्याला ती रक्कम येईल आणि जेव्हा तुम्ही 1,00,000 क्रॉस कराल, तेव्हा तेव्हा सगळी रक्कम तुम्हाला ट्रान्सफर केली जाईल." मग त्याला अजून टास्क घ्यायला लावतात. आता तुम्ही 50,000 ची टास्क घ्या. मग जेव्हा त्याच्या अकाउंटला 1,00,000 होते आणि तो म्हणतो, "आता मला काढायची." तो म्हणतो, "नाही, नाही, आता तुम्हाला अजून 2,00,000 ची टास्क घ्यावे लागतील." असं करत-करत व्यक्ती परत त्या ट्रॅपमध्ये अडकतो. जिथं त्याला सुरुवातीला फक्त ₹150 मिळालेले असतात. नंतर जास्त पैसे मिळतील या आशेने तो पैसे भरत जातो. टास्क ती करत राहतो, पण त्याला ते पैसे काही मिळत नाहीत. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी ते बहाणे काढतात. ह्याच्यामध्ये लोकांचे खूप पैसे येतात. अजून एक खूप कॉमन गोष्ट आहे ज्याच्यामध्ये खूप लोकांचे पैसे गेलेले मी बघितलेत. अचानक बसल्या-बसल्या त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं Telegram किंवा WhatsAppच्या आणि तो शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटवाल्यांचा ग्रुप असतो. आणि आता मला लोकांना सांगायला आवडेल, की आता तुम्ही सोडला त्या ग्रुपमध्ये, तर इतर सर्व त्या ग्रुपमध्ये असलेले एक 20-30 लोकं हे सगळे फ्रॉडस्टर असतात. आणि त्या ग्रुपवर अशी चर्चा असते, की आज मी शेअर मार्केटमध्ये लाखभर रुपये मिळवले. दुसरा म्हणतो, "तू लाखभर काय? मी 2,00,000 मिळवले." तिसरा म्हणतो, "मी 5,00,000 मिळवले." म्हणजे तुम्ही कितीही गर्भश्रीमंत जरी असला, तरी त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला गरीब असल्याची भावना ते निर्माण करतात. आणि मग तो व्यक्ती सुद्धा हळूच विचारतो, की "अरे, एवढी लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत आहेत, तर मलाही कमवायचे आहेत, काय करू?" मग त्याला तिथून दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. त्याचं सांगितलं, "तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, असं केलं जाईल." सुरुवातीला व्यक्ती तो एक ट्रायल म्हणून ₹10,000 टाकतो आणि लिटरली 3-4 दिवसात त्या 10,000 चे ₹20,000 होऊन त्याला मिळतातही. म्हणजे इथं 21 दिवसांनी पैसा डबल नाहीये. इथं 3-4 दिवसातच पैसे डबल होतात. आणि जेव्हा हे पैसे त्याला डबल होऊन मिळतात, तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. ते म्हणतात, की आता मात्र तुमची जी पुढची तुम्ही गुंतवणूक करणार आहात, ती तुम्हाला मोठी करायला लागेल. एखादा आय-पी-ओ येतोय ते सांगतात. खरंच तो आय-पी-ओ येणार असतो. पण त्याचा आणि ह्या फ्रॉडचा काही संबंध नसतो. हे फ्रॉडस्टरनी त्याला सांगितलं असतं, "बघा असा आय-पी-ओ येणार आहे. आम्ही वेगळ्या चॅनलनी ते आय-पी-ओतले खूप शेअर्स घेणार आहोत. तुम्हाला आता लाखभराची गुंतवणूक करायची आहे, 3,00,000ची गुंतवणूक करायची आहे आणि त्या 3,00,000तनं तुम्हाला आता दुप्पट, तिप्पट पर्यंत पैसे मिळतील आणि ते जे पैसे मिळतात ते त्याला रिअल मनी मिळत नाही. एक आभासी ते ॲप तयार करतात किंवा पोर्टल तयार करतात. त्याच्यावर त्याचं नाव दिसतं, खाली ती रक्कम दिसते आणि त्याला वाटते, "अरे, आपले पैसे वाढतायत, वाढतायत." आणि त्याला अजून पैसे टाकायला लावतात. तुम्हाला आता तो म्हटला, की "हां, आता ₹30,00,000 झाले, मला पैसे काढायचेत." तर ते म्हणतात, "नाही, आता एक तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागेल, गव्हर्नमेंटची फी भरायला लागेल, इन्कम टॅक्स भरावा लागेल." अशी काही ना काहीतरी कारणं सांगून त्या व्यक्तीकडनं अजून पैसे घेतात आणि तो व्यक्ती त्यात पैसे टाकत जातो, एका आशेने, की कधीतरी मला हे पैसे मिळतील आणि लोकांनी कोट्यवधीपेक्षा जास्त पैसे ह्याच्यात गुंतवलेले आहेत आणि त्यांना एकही रुपया मिळालेला नाहीये त्या फ्रॉडस्टर्सकडनं. हा एक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक जो नवीन प्रकार आता तो अ, बऱ्याच लोकांना माहिती आहे कारण का आपण डायलर टोन सुद्धा गव्हर्नमेंटने लावलेली एक डिजिटल अरेस्ट. त्याच्यामध्ये हां, हा एक लोकांना शब्द खूप वेळा ऐकू हो, येतोय. हा सुद्धा एक फायनान्शियल फ्रॉडच आहे असं मी म्हणेल. कारण का लोकांना भीती दाखवून पैसे त्यांच्याकडनं काढले जातात. त्यांना सांगितलं जातं, की मागं एक आम्ही तपास करत होतो त्याच्यामुळे तुमचं अकाउंट त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या अकाउंटचा उल्लेख आल्यामुळे आता आम्ही तुम्हाला चॉईस देतो, की तुम्हाला अटक करायची की तुम्हाला घर बसल्याच म्हणजे थोडक्यात कैद व्हायचं. असा कॉल येतो. ॲक्चुअली कॉल येतो. कॉलवर असणारी व्यक्ती स्वतःला पोलीस आहे असं सांगते. कधी-कधी जज आहे असे सांगते. एखादी तपासी यंत्रणेचा अधिकारी असे सांगते. आणि मग त्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो.
आधी नॉर्मल कॉल येतो, मग त्याला व्हिडिओ कॉल केला जातो. व्हिडिओ कॉलमध्ये व्यक्तीने पोलिसांसारखे कपडे घातलेले असतात. मागं पूर्ण जे सेटअप आहे तो पोलिस स्टेशनचा सेटअप तयार केलेला असतो. म्हणजे असं सर्व गोष्टी केल्या जातात, की हे त्या सगळं व्यक्तीला फेक. हे सगळं फेक असतं. आणि ते इतक्या व्यवस्थितरित्या केलं जातं जेणेकरून त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो, की अंदाजच येत नाही. आणि अशी व्यक्ती ज्याने आयुष्यभर काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि त्याला अचानक पोलिसाचा कॉल येतो, खास करून रिटायर झाल्यानंतर, वयस्कर असल्यानंतर. आणि तो पोलीस म्हणतो, की "नाही, नाही, आता तुम्ही तुमचं वय लक्षात घेता. आम्ही तुम्हाला हा ऑप्शन देत आहोत, की तुम्हाला ॲक्चुअल पोलिस स्टेशनमध्ये यायचंय का तुम्हाला आम्ही डिजिटली अरेस्ट करायचंय?" तर तो म्हणतो, "मला डिजिटली अरेस्ट करा. मी घर बसल्या तुम्हाला पूर्ण कोऑपरेशन देईल." आणि त्याच्यामध्ये हेही सांगितलं जातं, की तुम्ही ही गोष्ट तुमच्या घरात कोणालाही सांगायची नाही. जर तुम्ही सांगितली, तर आम्हाला तुमच्यासोबत त्यांनाही अटक करावी लागेल. तर ह्या बापरे! व्यक्तीला एका बंद खोलीत यायला म्हणजे या असं म्हणतात. कॅमेरा ऑन करून ती खोली खरंच बंद आहे का ते चेक करतात. नंतर त्याला तिथं बसवतात. दिवसभर कॅमेऱ्याच्या समोर त्या व्यक्तीला बसवून ठेवतात. तो जो व्हिडिओ कॉल आहे तो दिवसभर चालू ठेवतात. ती व्यक्ती घाबरलेली असते. त्यांना सांगतात, की "एक काम करा, तुमचे जे पैसे आहेत, ते एका गव्हर्नमेंटच्या अकाउंटला तुम्ही भरा." ते गव्हर्नमेंटचं अकाउंट नसतं, ते एका फ्रॉडस्टरचंच अकाउंट असतं. आणि त्याच्या बदल्यात त्यांना गव्हर्नमेंटच्या रिसीट्स देतात, ज्या की पूर्ण फेक करून तयार केलेल्या असतात. आणि असं करत तो व्यक्ती स्वतःची सर्व जमापुंजी त्या फ्रॉडस्टरच्या अकाउंटला टाकत असतो. त्याच्या बदल्यात त्याला एक गव्हर्नमेंटची फेक रिसीट तयार करून दिलेली जाते. म्हणजे एकदम नियोजन पद्धतीने ही गोष्ट जसं मी तुम्हाला म्हटलं टार्गेटेड अटॅक्स व्हायला लागलेत सध्या. हे फक्त फिशिंग नाही, सगळेच मी म्हणेन. आणि मग जेव्हा खूपच म्हणजे त्या व्यक्तीचे पैसे पूर्णपणे संपतात आणि त्याला ती गोष्ट सहन होत नाही. मग तो कोणाला तरी सांगतो आणि मग ते कळतं, बाहेर येतं. तोवर लोकांचे कोट्यवधी रुपये ह्याच्यामध्ये गेलेले असतात. संपूर्ण आयुष्यभर हे थोडक्यात कमवलेले पैसे, कुठेतरी एफ-डी म्हणून ठेवलेले, कुठे शेअरमध्ये गुंतवलेले, सर्व पैसे हे डिजिटल अरेस्टमध्ये त्या लोकांचे काढून घेतले जातात. आणि ह्याला फसणारे बहुतांश लोक हे मी म्हणेल, की वयस्कर म्हणजे 60 अँड अबव्ह अशाच वयोगटातले आहेत. सो हा एक मेजर फायनान्शियल फ्रॉड आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झाले, ते त्यातल्या बहुतांश गोष्टी ह्या मोबाईल रिलेटेड आहेत. बरोबर? बरोबर आहे. की मी मॅक्सिमम ॲक्सेस कुठला डिव्हाइस करतो? तर मी माझ्या इमिजिएट हातात असलेलं डिव्हाइस मोबाईल आहे. मी प्रत्येक वेळेला जाऊन काय लॅपटॉप बघतो किंवा डेस्कटॉप बघतो असं नाही. हं. मी माझ्या हातात मोबाईल असतो. मग मोबाईल अ, मधूनच या जर गोष्टी 90% होत असतील, तर मोबाईल सिक्युरिटीच्या दृष्टीने काय करायला पाहिजे? ॲक्चुअली मी म्हणाल, की मोबाईल हे वैयक्तिक डिव्हाइस झाले. असं शेअरिंगमध्ये कोणी मोबाईल वापरताना तुम्हाला दिसणार नाही. आणि कांगारूसारखा एखादा कप्पा आपल्याला जर देवाने दिला असता शरीराला, तर मग लोकांनी तो तिथेच ठेवला असता. एवढं ते वैयक्तिक डिव्हाइस झालेलं आहे. अगदी बरोबर. पण मला असं म्हणायचंय, की जर आपण त्या वैयक्तिक डिव्हाइसद्वारे आपण म्हणूया, की सतत जर इंटरनेटवर जात आहोत, आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे, की तिकडे जाताना जर तिथे धोके आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सायबर हा विषय आता काही नवीन नाहीये. सायबरमध्ये असलेल्या गोष्टी प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, टेलिव्हिजन मीडिया सतत काही ना काहीतरी चर्चेला जातातच. जर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की इंटरनेटवर धोके आहे आणि इंटरनेटवर जाण्यासाठी आपण मोबाईल वापरतोय, तर आपण स्वतःला एक सिंपल प्रश्न विचारायला पाहिजे, की ह्या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी ह्यासाठी मी काही सुरक्षा केलेली आहे का स्वतःहून? आणि ह्याचं उत्तर बहुतांशरित्या लोकांना जाणवेल, की बाबा मी मोबाईल इंटरनेटसाठी वापरतो, पण मी सुरक्षेच्या दृष्टीने काहीच केलेलं नाही. मग त्यात काय-काय करायला लागेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ॲप्स आपण डाउनलोड करतो, ते ॲप डाउनलोड करताना ते कुठल्या-कुठल्या परमिशन मागतंय मला? म्हणजे उदाहरणार्थ एखादं फूड डिलिव्हरी ॲप आहे आणि ते फूड डिलिव्हरी ॲप मला कॉन्टॅक्ट लिस्ट मागतंय. खरंच गरज आहे का त्याला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टची? किंवा एखादं फूड डिलिव्हरी ॲप आहे, ते मला स्टोरेज जो आहे माझ्या फोनचा त्याचा ॲक्सेस मागतं. फूड डिलिव्हरी ॲप म्हणजे काय? मी फूड बघणार, पैसे देणार आणि ते मागवणार घरी. बरोबर. पण त्याला माझ्या स्टोरेजचं काय करायचं? त्याला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टचं काय करायचं? तर कुठलंही ॲप टाकताना हा एक आपण म्हणतो, की व्यक्ती जागरूक असणं फार आवश्यक आहे, की ते कुठलं परमिशन्स मला मागतं. त्या परमिशन्स जर तुम्हाला एक्सेस वाटत असतील, तर मी म्हणेल, की तुम्ही त्या ॲपपासून दूर राहा. हे झालं एक. दुसरं, आपल्या फोनवर येणाऱ्या अनोळखी गोष्टी. मग मला अनोळखी आलेला एस-एम-एस, अनोळखी आलेला ईमेल, अनोळखी आलेलं WhatsApp. अनोळखी आहे ना, तिथंच पहिला रेड फ्लॅग यायला पाहिजे. आणि त्याच्यात जर काही डाउनलोडिंगला आलंय, तर दुसरा रेड फ्लॅग यायला पाहिजे. 2 रेड फ्लॅग म्हणजे तुम्ही त्यापासून लांब राहायला पाहिजे.
म्हणजे जसं आपण लहानपणी मुलांना सांगायचो की बाबा अनोळखी व्यक्ती आणि चॉकलेट हे दोन्ही घ्यायचं नाही. तसं आता सगळ्यांना सांगायला लागतं की अनोळखी मेसेज आणि त्याच्यातून आलेलं काही अटॅचमेंट हे दोन्हीपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, मोबाईलला अँटीव्हायरस. हं. मी म्हणेल की 90% किंवा जास्तच, हे सगळ्याचं प्रमाण 99% नव्याण्णव असेल मला टक्केच वाटतं ते. असेल. लोकांनी विकत घेऊन टाकलेले अँटीव्हायरस किती लोकांच्या फोनमध्ये आहेत? विकत घेऊन टाकलेले ना, की फ्रीचे नाही, मिळालेले. नाही, नाहीच आहे. माझ्याही फोनमध्ये नाही आता. तर साधी गोष्ट आहे, जसं आपण या जगात आल्यानंतर आपल्याला आपल्या हर्ड इम्युनिटीवर ठेवलेलं नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला लस दिली गेलेली आहे. तसंच मोबाईल नवीन विकत घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यात कुठलं सॉफ्टवेअर जर तुम्हाला टाकायचं असेल, ते विकत घेतलेला अँटीव्हायरस असायला पाहिजे. अँटीव्हायरस काय करतो? अँटीव्हायरसला बहुतांश व्हायरस ऑलरेडी माहिती असतात आणि जर असे व्हायरस तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने येणार असतील, तो त्याला तिथेच मज्जाव करतो, अटकाव करतो, तो त्यांना येऊ देत नाही. त्यामुळे अँटीव्हायरस हा एक प्रकारे आपल्यासोबत असलेला पोलिस आहे, जो सायबर वर्ल्डमध्ये जाताना आपण सोबत ठेवायलाच पाहिजे. तो सांगतो की बाबा ही लिंक बघा गडबड आहे, ह्याला जाऊ नकोस. किंवा जरी तुम्ही क्लिक केली तरी तो तिथं पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला. तो म्हणेल नाही, नाही. दिस इज नॉट राइट टू गो अहेड. किंवा एखादा तुम्हाला अटॅचमेंट आली. समजा एखादा नवीन मूव्ही तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी पाठवतोय, असं कोणीतरी तुम्हाला मेसेज केला आणि तुम्ही तो, "अरे नवीन मूव्ही चला, कुठं थिएटरला जायचं, आपण इथंच डाउनलोड करून तो डाउनलोड करायचा प्रयत्न केला." युजुअली होतं असं. हां. तर अँटीव्हायरसला लगेच कळतं, की अरे हे काहीतरी गडबड डाउनलोड करतायत, त्याच्यात गडबड येतीये सोबत. अँटीव्हायरस तुम्हाला डाउनलोडच करू देत. ह्याच्यासाठी प्रत्येकाने त्यांच्या मोबाईलमध्ये किंबहुना प्रत्येक यंत्रामध्ये जिथे-जिथं ते सॉफ्टवेअर टाकू शकतात, तिथं त्यांनी सगळ्यात पहिलं सॉफ्टवेअर कुठलं टाकलं पाहिजे? तर अँटीव्हायरस. ह्या 3-4 गोष्टी जर लोकांनी मोबाईलच्या बाबतीमध्ये कटाक्षाने पाळल्या, तर मला असं वाटतं, की तो नक्कीच एक सुरक्षित यंत्र आहे, जे की प्रत्येक जण एकदम कॉन्फिडेंटली यूज करू शकतं. आता मगाशी आपण बोललो होतो, की कुठलं तरी सॉफ्टवेअर त्याच्यात टाकलं गेलं, त्याच्यामुळे त्याला हॅकिंगला सोपं गेलं. बरोबर आहे. तर हे असं टाकलं गेलं हे कळणार कसं? ॲक्चुअली जर अँटीव्हायरस असेल ना, तर टाकणाऱ्याला ते टाकता येणार नाही टाकता सहजासहजी. येणारच पहिली नाही. गोष्ट. म्हणजे तो अँटीव्हायरसमध्ये येईल आणि त्याला आधी अँटीव्हायरस अनइन्स्टॉल करावा लागेल. समजा तुमच्या घराच्या बाहेर असलेला एखादा तुमचा वॉचमन आहे, तो गायब झालाय. तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल, "अरे, हा गायब करणारा कोणतरी आहे." म्हणजे कोणीतरी शिरलं असू शकतं. आणि दुसरं, समजा तर तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस नाहीये आणि त्याच्याच आधी कोणीतरी तुमच्या फोनमध्ये असं काही सॉफ्टवेअर टाकलं, जेणेकरून तुमचा फोन हॅक झालाय. तर त्याचे काही सिम्प्टम्स आहेत. खूप कॉमन सिम्प्टम्स असे आहेत, की तुमचा फोन गरम होतो. ठीक आहे? किंवा तुमच्या फोनची बॅटरी उतरते. आणि बहुतांश लोकं म्हणतील, "अरे, माझा फोन तसाही गरम होतो आणि बॅटरी उतरते, मग माझा फोन हॅक झालाय का?" हं. तर मला त्याच्यामध्ये हे सांगायला आवडेल, की हे त्यातले कॉमन सिम्प्टम्स आहेत. आणि तुमचा फोन गरम होतो आणि बॅटरी उतरते, याचा अर्थ असंही झालं असेल, की तुमची बॅटरी जुनी झाली असेल. याच्यातला एकदम चांगला सिम्प्टम हा आहे, की तुमच्या मोबाईलचा डेटा, तुम्ही मोबाईलचा जो डेटा युसेज आहे तुमचा, तो चेक करा. आज तुम्ही दिवसभरात पूर्ण बिझी होता. तुम्हाला मोबाईल जास्त वापरायला वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा तुमचा 1 जीबी डेटा किंवा 1.5 जीबी डेटा किंवा 2 जीबी जो दिवसाची लिमिट आहे, ती ऑटोमॅटिक क्रॉस झाली. तुम्ही तो फोन जास्त वापरलाच नाहीये इंटरनेटला, तरी सुद्धा तुमचा डेटा संपला. मग हा एक खूप अलार्मिंग फॅक्ट आहे, की तुमच्या फोनमध्ये असं काहीतरी असू शकतं, जे तुमच्या फोनमधनं माहिती बाहेर पाठवतं. आणि मग जेव्हा तुम्ही ॲप युसेजमध्ये जाता, की कुठलं ॲप सगळ्यात जास्त डेटा वापरतंय, तर कदाचित तुम्हाला ते लपलेलं ॲप तिथे दिसू शकेल, की हे ॲप तुमचा डेटा जास्त वापरतंय आणि त्याच्यामुळे तुमच्या फोनचा जो डेली कोटा आहे तो संपतोय. सो त्याच्यातून लोकांना कळू शकतं. आणि अजून एक खूप चांगलं ॲप आहे, जे लोकं टाकून चेक करू शकतात. M-कवच 2 हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सीडॅक जे आहे, त्यांनी तयार केलेले प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. M-कवच 2 आपण दाखवू शकतो आपल्या प्रेक्षकांना. ते त्यांनी टाकून त्यांचा फोन स्कॅन केला, तर त्या फोनमध्ये असलेले जे हिडन सॉफ्टवेअर आहेत, ते दिसायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की यातले अनोळखी कोण आहेत. एक तर हिडन आहे आणि अनोळखी आहे. म्हणजे डेफिनेटली ती व्यक्ती काहीतरी गडबड आहे. आणि मग तुम्ही त्या फोनमधल्या ॲपला अनइन्स्टॉल केल्यानंतर तुमचं हे जे हॅकिंग आहे, ते थांबू शकतं. अच्छा, म्हणजे ही तर प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही डिव्हाइसमध्ये या गोष्टी असाव्यात. बरोबर. आता इन स्पाइट ऑफ डूइंग ऑल धिस माझा फोन हॅक झाला किंवा मी या सायबर फ्रॉडला बळी पडलो किंवा मला फायनान्शियल फ्रॉडला मी बळी पडलो किंवा अजून काही झालं. मी काय करायला पाहिजे? मी याची तक्रार कशी नोंदवायची? काय करायचं? व्हॉट आर द वेज टू लॉज अ कंप्लेंट? ओके.
आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही की नक्की मी कुठे जाऊन तक्रार करू. बरोबर. आणि जेव्हा मी ऍक्च्युली पोलिसांना पण ट्रेनिंग देतो, पोलिसांना पण आम्ही इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं हे शिकवतो, म्हणजे सांगायचं राहिलं. तर मी पोलिसांना सुद्धा हा प्रश्न विचारतो, की कोणाच्या हद्दीमध्ये इंटरनेट नाही त्यांनी हात वर करा. आणि पूर्ण वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले पोलीस असतात, एकही पोलीस हात वर करत नाही, की बाबा माझ्या हद्दीत इंटरनेट नाही. याचा अर्थ याचं ज्युरिडिक्शन जे आहे, ते जर बघायला गेलं, तर ती व्यक्ती जिथे राहायला आहे, समजा ती व्यक्ती मुंबईला कामानिमित्त गेली आहे, पण राहायला पुण्यात आहे. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत काही गडबड झाली, सायबर अटॅक झाला, सायबर फ्रॉड झाला किंवा काही झालं, तर त्याची तक्रार ही व्यक्ती जिथं राहिला आहे तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला केली जाते. आणि तिथे जर त्या सिटीमध्ये एखादं सायबर पोलीस स्टेशन असेल, तर तो तिथल्या सायबर पोलीस स्टेशनला सुद्धा डायरेक्ट जाऊ शकतो. फायनान्शियल फ्रॉड असेल, एकदम अर्जंट तुम्हाला तक्रार करणं आवश्यक असेल, त्याच्यासाठी 1930 हा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यावर लोकं कॉल करू शकतात. आणि 1930 समजा लवकर लागत नसेल, तर cybercrime.gov.in नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तिथे अकाउंट उघडून त्या अकाउंटमध्ये संपूर्ण डिटेल ट्रान्झॅक्शन नंबर सोबत व्यवस्थित भरल्यास तात्काळ अकाउंट फ्रीजिंग, म्हणजे ज्या फ्रॉडलंट अकाउंटवर पैसे गेलेत ते अकाउंट फ्रीज होण्याची प्रक्रिया चालू होते. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांची गल्लत अशी होती की लोक खूप ब्रीफ तक्रार करतात, किंवा लोक तक्रार करत असताना त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी किंवा त्याची अमाऊंट ही योग्य पद्धतीने त्याच्यात टाकत नाहीत. ती जरी चुकीची टाकली तरी ती फ्रीजिंगची ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करता येत नाही. सो मला एक सगळ्यांना सांगायचं असं की 1930 ला तुम्ही कॉल करा. समजा इन केस 1930 खूपच बिझी लागत असेल आणि तुम्हाला तात्काळ कंप्लेंट करायची असेल, cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन अकाउंट उघडून तिथं तुमची कंप्लेंट जेवढ्या तुम्ही तात्काळ पद्धतीने आणि एकदम ॲक्युरेटली कराल, पुढची प्रोसेस ऑटोमॅटिकली चालू होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी खूप चांगलं पोर्टल तयार केलंय, ज्याच्यातून लोकांना बराच रिलीफ मिळालेला आहे. तात्काळ कंप्लेंट केल्यामुळे बऱ्याच लोकांचे बऱ्याच पैसे त्याच्यामध्ये फ्रीज झालेले आहेत आणि नंतर ते रिकव्हर करण्यासाठी त्यांना पर्याय उपलब्ध देखील आहे. खरं तर विषय खूप मोठा आहे. अनेक मुद्द्यांवर आपण सेपरेट वर्किंग करू शकू असं आहे. बरोबर? कारण आपण हे अगदीच मला वाटतं रिव्ह्यू घेतल्यासारखं आहे. वी जस्ट टच द सब्जेक्ट्स, पार्ट्स. आणि ह्याच्यावर एक सीरीज होऊ शकते योगेश. हो, हो. नक्कीच. हां? मग तू जर कोऑपरेट करणार असशील आणि इफ यू कॅन डिव्होट द टाईम, मला वाटतं प्रेक्षकांना पण आवडेल, सगळ्यांना रसिकांना आवडेल, की आपण एक अशी सीरीज करू शकतो, की बँक फ्रॉड्स, यू-पी-आय फ्रॉड्स म्हणतात तसं, फायनान्शियल फ्रॉड्सचे वेगवेगळे जे प्रकार तू सांगितलेस ते, किंवा असंख्य फ्रॉड्स आणि लोकांच्या समजा काही आपल्याला काही फीडबॅक आले किंवा लोकांना काही जर विचारायचं असेल, तर आपण त्यांचे फीडबॅकचा विचार करून ते सुद्धा आपण आपण आपल्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये जर करू शकलो, तर मला वाटतं ते जास्त बेनिफिशियल होईल लोकांना. हो, आणि सायबर लॉ सुद्धा त्याच्यामध्ये. सायबर लॉ, मी आता त्या मुद्द्यांवर काय येणार होतो, की मला हे सगळं ह्याला हे कुठेतरी कायद्याच्या चौकटीत बसतंय का? मग ह्याला सायबर लॉ काही आहे का? तोच पॉइंट खूप महत्वाचा आता मला वाटतो, की हे सगळं आपण करणार आहोत. आता मी लॉन्च कशी करायची कंप्लेंट ते आता आपण तू सांगितलंस. कंप्लेंट लॉन्च केली, पण मग ते कायद्याच्या चौकटीत हे कुठेतरी अडकतात का? किंवा यांना आपण अडकवू शकतो का? हां. सो भारतामध्ये सायबर गुन्ह्यांना ज्या कायद्याखाली आणलं गेलेलं आहे, तो कायदा भारतामध्ये आलाय 2000 साली. 2000 साली? हो. त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या 2008 मध्ये. त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ॲक्ट 2008. आणि जेवढे काही सायबरचे गुन्हे सध्या घडतायत, त्याच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याच्यामध्ये मी म्हणेल बऱ्याच चांगल्या पद्धतीने कायद्याच्या तरतुदी आहेत. आता नवीन त्याच्यामध्ये सुधारणा येणं अपेक्षित आहेत, कारण का 2008 आता जरा बरेच दिवस झालेत त्याला किंवा वर्ष झालीत. पण आत्ता जो 2008 कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की ज्या लोकांना डिटेलमध्ये सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो काही-काही गोष्टी. जसं एखाद्याचा पासवर्ड जर त्याच्या परवानगीशिवाय वापरला, तर हा कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा होतो. दखलपात्र म्हणजे मला सांगायचं की जिथं पोलीस विदाऊट वॉरंट एखाद्याला अरेस्ट करू शकतात. सो दखलपात्र गुन्हा होतो एखाद्याचा पासवर्ड त्याच्या परवानगीशिवाय म्हणजे परवानगी न घेता वापरलास. बरीच लोक वापरतात.
त्यांच्या ओळखीच्या लोकांचे पासवर्ड, त्यांच्या नातेवाईकांचे पासवर्ड. सो तुम्ही परमिशन घेताय का? त्याच्यानंतर आपण जर एखाद्याशी ऑनलाईन बोलत आहोत, तर आपण जो जो व्यक्ती आहे त्यालाच तोच व्यक्ती म्हणून रिप्रेझेंट करायला पाहिजे. पण मी कोणाशी तरी ऑनलाईन बोलतोय आणि मी दुसऱ्याच व्यक्ती म्हणून रिप्रेझेंट करतोय, तो सुद्धा एक दखलपात्र गुन्हा होतो. त्याच्यानंतर एखाद्याची माहिती त्याला न विचारता कॉपी करणं, हा सुद्धा एक दखलपात्र गुन्हा होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या की मला असं वाटतं, की जेवढं आपण म्हणूया की नैतिकतेने, मूल्यांनी आपण खऱ्या जगात वावरतो, त्याच्या किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्तच ऑनलाईन वागणं आवश्यक आहे. कारण का ऑनलाईन जग जरी लोकांना अनॉनिमस वाटत असलं, तरी ऑनलाईन जगामध्ये जे काही आपण करतो त्याचा प्रत्येकाचा रेकॉर्ड हा ठेवला जातो आणि जर तुम्ही एखाद्याचा पासवर्ड गपचूप वापरला, जर तुम्ही एखाद्याशी चॅटिंग करताना दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने चॅटिंग केलं किंवा तुम्ही एखाद्याचा डेटा त्याला न विचारताच कॉपी करून घेतला, त्याचा रेकॉर्ड राहिला, तर ती व्यक्तीनी फक्त चूक नाही, तर सायबर गुन्हा ठरवून त्या व्यक्तीला जेलमध्ये अगदी 3 वर्षापर्यंत जेलची त्याच्यात तरतूद आहे आणि 1,00,000पर्यंत दंडाची सुद्धा त्याच्यात तरतूद आहे. सो असे सायबर गुन्हे सुद्धा म्हणजे गुन्हे आणि त्याच्याबद्दलचे कायदे याच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये पूर्णपणे जागरूकता असायला हवे असं मला वाटतं. आता शेवटाकडे आपण आलो आहोत. पण मला एक राहून एक प्रश्न आहे. आता हे सगळं घडत असताना, आता जे नव्यानं फार जोरात अटॅक करणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे एआय. तर एआय हा सायबर फ्रॉड्स म्हणजे एआयचा वापर करून सायबर फ्रॉड वाढू शकतो का? नक्कीच. मला असं वाटतं कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा पहिल्यांदा येते, तेव्हा त्याचा जो युजर आहे आणि त्याचा अब्युजर आहे, हा क्रिमिनलच असतो. आणि एआय सुद्धा त्याला काही अपवाद नाहीये. एआयचा वापर करून आपण बघतोय, की आता अगदीच म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात एआयचा वापर करून. तर तो एआयचा वापर करून अजून चांगल्या पद्धतीने एखाद्याला फिशिंगचा ईमेल करणे. त्या एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा फोटो तयार करणे. त्याच्या मागची वेगळी बॅकग्राऊंड तयार करणे. एआयचा वापर करून नवीन व्हायरसेस तयार करणे. असे व्हायरसेस जे की अँटीव्हायरसला सुद्धा शोधायला खूप त्रास होईल. सो एआयचा वापर ऑलरेडी सायबर हल्लेखोरांकडनं चालू झालेला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की सायबर विश्वात जाताना जागरूक असणं आवश्यक आहे. मी तर म्हणतो सायबर विश्वास आपल्याला खूप फायदा आहे. प्रचंड फायदा आहे. आपण ज्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, त्या गोष्टी आपण सेल्फ डिपेंडन्स जे आपण म्हणतो, आत्मनिर्भर. आत्मनिर्भरता आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे येते. फक्त ही टेक्नॉलॉजी आपल्याला सुरक्षितरित्या वापरता यायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण ही आज चर्चा करत होतो, की लोकांनी ह्याच्यातून निगेटिव्ह संदेश न घेता आपण कशा पद्धतीने आता जर मला माहिती आहे तिथे धोका आहे, तर मी जास्त कॉन्फिडेंटली ती गोष्ट वापरू शकतो म्हणून वापरली पाहिजे. आणि मला फक्त एवढंच वाटतं, की आपण ज्या ऑनलाईन गोष्टी मिळतात त्याला टेकन ॲज अ ग्रांटेड नाही घ्यायला पाहिजे. कुठल्याच गोष्टीला टेकन ॲज अ ग्रांटेड, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही घ्यायला पाहिजे. एखाद्या तुम्ही नॉर्मल जगात जर एखादी गोष्ट एकदा चाचपडून बघत असाल, तर मी म्हणेल ऑनलाईन जगात ती मात्र दोनदा चाचपडून बघा. ही जी चाचपडून बघण्याची जी वृत्ती आहे, ती ऑनलाईनमध्ये कुठेतरी बोथट होते किंवा पूर्णपणे निघून जाते आणि मग लोकं ह्याला बळी पडतात. जर लोकांनी तिथं चाचपडून प्रत्येक गोष्ट पाहिली, येणारी फ्रेंड रिक्वेस्ट, येणारा मेसेज, येणारा कॉल, येणारं एखादी लिंक, प्रत्येक गोष्ट जर चाचपडून पाहिली, तर मला असं वाटतं बहुतांश सायबर हल्ले तिथेच रोखता येतील आणि जसं आम्ही म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन रिकव्हरी. लोकं प्रिकॉशियस राहिल्यामुळे टेक्नॉलॉजीला एकदम आनंदाने आणि कॉन्फिडेंटली एन्जॉय पण करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेल. जे मुद्दे बोललोय, त्याच्यामध्ये असंख्य मुद्दे असे आहेत, की ज्यावर एक सेपरेट एपिसोड होऊ शकतो. बरोबर? माझा उद्देश अगदी सरळ आहे. माझा उद्देश तुम्हाला भीती निर्माण करण्याचा नाहीये. ही इंट्रोडक्टरी आहे. मला माहिती आहे याच्यात खूप डिटेल्समध्ये आपल्याला जाता येऊ शकतं. तसे आपण चंक्स करू, तसे आपण छोटे-छोटे एपिसोड्स करू आणि तुम्ही रिस्पॉन्स कसा देताय, तुम्हाला हे कसं वाटतंय, हे जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचलं, तर मला मला जास्त सोपं जाईल. तुमचे आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील, तर ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ज्यांच्याकडे माझा नंबर आहे, ते लोक मला डायरेक्टली फोन करू शकतात, विचारू शकतात.
उद्देश एकच आहे, भीती न राहता टेक्नॉलॉजीला कॉन्फिडेंटली सामोरं कसं जाता येईल आणि त्याचा वापर आपल्या जीवनाच्या बेटरमेंटसाठी कसा करता येईल, हा एकच उद्देश आहे. त्यासाठी असे एक्सपर्ट मित्र माझे उपयोगी पडणारच आहेत. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय त्याच्यावर मी हे पुढचं ठरवीन. पण योगेश, तू इथे आलास, गप्पा झाल्या आपल्या, पण एका नवीन विषयाकडे आपण आज गेलो, याचा मला खूप आनंद आहे. आणि जी आत्ता काळाची गरज आहे, प्रिकॉशनरी मेजर्स, याच्याबद्दल तू जास्त बोलतोयस, की प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे. माझ्या मते ही स्टेप खूप महत्वाची आहे, आणि प्रिकॉशन घेतली तर मग पुढचं सगळं टळेलच. आणि त्याची भीती न बाळगता, भय न बाळगता आपण वी शुड टेक एव्हरीथिंग ॲज अ ब्लेसिंग, की अरे, हे डिजिटल डेव्हलपमेंट होती, ही ब्लेसिंग आहे, ही माझ्या फायद्यासाठी आहे. हा आपला एकच इंटेन्शन होतं, द व्हेरी व्हेरी बेसिक इंटेन्शन इज. तर सो पुन्हा पुन्हा तू यावं अशी जर त्यांची इच्छा असेल तर आपण पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत, नक्की. जेणेकरून पीपल ॲट लार्ज विल गेट बेनिफिटेड. सगळ्या लोकांना फायदा व्हावा, सगळ्या एज ग्रुपला. हा, बऱ्याच मुलांना असं वाटतंय, ते जेनझीज आणि हे न ते लोकांना वाटतंय, अरे आपने को काय नाही, आम्हाला सगळंच कळतं. असं नसतं, असं नसतं. प्रिकॉशन ही सगळ्या एज ग्रुपनी घ्यायची आहे, ते सगळं सांगेल. अनेक डिपार्टमेंट्सला योगेशची व्याख्यानं होत आहेत. हजारो व्याख्यानं त्याने आजवर दिलेली आहेत, हजारो. आणि सगळ्या एज ग्रुपला, सगळ्या डिपार्टमेंट्सना, पोलीस डिपार्टमेंटला ही इज एक्स्ट्रीमली हेल्पफुल, राईट. तर आपल्याला अशी व्यक्ती किती फायद्याची आहे विचारात घ्या. त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्स द्या, छान. तुमचे फीडबॅक चांगले आले तर आपण एक सिरीज छान करू. योगेश, तू इथे आलास, आपल्या गप्पा झाल्या. आय डोंट थँक यू, पण मला खूप आनंद झाला, एवढं मी तुला सांगतो. तुला हे कसं वाटलं व्यासपीठ, बिकॉज दिस इज युअर फर्स्ट टाइम एव्हर, दिस इज युअर डेब्यू पॉडकास्ट. सो मला खरंच खूप छान वाटलं. मला असं वाटतं की म्हणजे सायबर सुरक्षामध्ये काम करत असताना लोक जेवढे जास्तीत जास्त याच्यामध्ये अवेअर होतील, साक्षर होतील आणि सुरक्षितरित्या याचा वापर वाढवतील, तेवढंच मी म्हणेल की मलाही आनंद होणार आहे. लोक जेव्हा माझ्याकडे येतील की योगेश, आमचं काही म्हणजे अजून काही सायबर हल्ला झालेला नाही आणि होऊ नये म्हणून आम्हाला काय करता येईल, तेव्हा मला जास्त आनंद होईल. कारण का जेव्हा लोक काही पैसे गेलेले असतात, काही बदनामी झालेली असते, काही डेटा चोरीला गेला असतो आणि जेव्हा पीडित म्हणून येतात, तेव्हा आम्हालाही कुठेतरी एक कंपॅशन म्हणून वाईट वाटतंच. सो मला असं वाटतं की जर आपण ह्या दोन जगात वावरणार आहोत तर आपण ही सुरक्षा करायलाच पाहिजे. आणि मला आज इथे येऊन खूप छान वाटलं. मला मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलता आल्या आणि मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे की या व्यासपीठाद्वारे जिथं मी कधी म्हणजे 50 लोक असतील, कधी 100 लोक असतात व्याख्यानाला, कधी कधी 200-300 जास्तीत जास्त असतात किंवा 400-500 असतात. पण ह्याच्यातून नक्कीच हे मिलियन्स आणि बिलियन्स लोकांपर्यंत पोहोचून लोकांना याचा फायदा होईल आणि नक्कीच लोकांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि त्यांना एक पीस ऑफ माइंड मिळेल, असं मला नक्कीच वाटतं. सो थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल आणि खूप छान वाटलं मला तुमच्याबरोबर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. योगेश, आपली मैत्रीण एक रुजुता गोखले, तिचा ब्रँड आहे पुण्यामध्ये स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. तर पैठणीच्या वेगवेगळ्या गिफ्ट आर्टिकल्स ती करते. तिने तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलेली आहे, जी तुला तुझ्या कंपनीला उपयोगी पडेल. नक्कीच. फाईल फोल्डर आहे, अरे वा. शेल स्ट्रॉंग अरे वा. कंपनीचं नाव.